सो हॅलो अँड वेलकम बॅक टू आचार्य डिजिटल. मी आहे ओजस सर आणि आपण शिकत होतो लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट. तर त्याच्यात आपण पहिल्यांदा सुरुवात लॉजिकपासून केली होती. त्यानंतर आपण बेसिक लॉजिक गेट्स बघितले होते. त्या बेसिक लॉजिक गेट्सच्या मदतीने आपण छोट्या छोट्या सर्किट्स बनवायला लागलो होतो. त्या छोट्या छोट्या सर्किट्समध्ये आपण बायनरी ॲडर बघितलं, बायनरी ॲडर वगैरे बघितलं होतं, राईट. त्याच्यानंतर आपण मक्स आणि डीमक्स बघितलं होतं, राईट. हे सगळं आठवलं? ओके. आज आपण बघणार आहे की एन्कोडर्स आणि डिकोडर्स काय असतात. एन्कोडर्स आणि डिकोडर्स काय असतात, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट एन्कोडर म्हणजे काय असतं. सगळ्यात पहिली गोष्ट एन्कोडर म्हणजे काय असतं. तर एन्कोडर असे सर्किट्स असतात. शेवटी एन्कोडर किंवा डिकोडर हे बघितलं गेलं तर काय आपलं सिक्वेन्शियल सर्किट्सच आहेत. काय आहेत आपले सिक्वेन्शियल सर्किट्सच आहेत. तर एन्कोडर असे सिक्वेन्शियल सर्किट्स असतात जे काय कन्वर्ट करतात डेसिमल नंबर्स टू बायनरी. डेसिमल नंबर टू बायनरी. तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर हे येतं, आम्हाला ते शिकवू नका. तर ही गोष्ट आपण कशी करतोय, इलेक्ट्रॉनिकली करतोय. म्हणजे हे आपण नाही, हे कम्प्युटर करता आहे. हे काय करताय, कम्प्युटर करताय. कशाला, डेसिमल नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करताय. सिमिलरली डिकोडर काय असेल, जर का एन्कोडर डेसिमल टू बायनरी असेल तर डिकोडर काय असेल, कन्वर्ट्स बायनरी नंबर्स टू डेसिमल नंबर्स. कसं, इलेक्ट्रॉनिकली. कसं कन्वर्जन होईल ते, इलेक्ट्रॉनिकली कन्वर्ट होईल, राईट. ओके, समजलं. सिंपल आहे. एन्कोडर काय करेल आहे, डेसिमलला बायनरीमध्ये कन्वर्ट करेल आहे आणि डिकोडर काय करेल आहे, बायनरीला डेसिमलमध्ये कन्वर्ट करेल आहे. त्याच्यासाठी मग त्यांची एक काय असेल, सिक्वेन्शियल सर्किट असेल आणि त्यांचं काहीतरी लॉजिक असेल. ते आज आपण शिकणार आहे, ठीक आहे. याचा उपयोग कुठे पडतो, आपण बघितलं होतं की कीबोर्ड जे असतात ते आस्की व्हॅल्यूज देत असतात. नंबर सिस्टममध्ये बघितलं होतं कीबोर्ड जो असतो तो कम्प्युटरला आस्की व्हॅल्यू देत असतो. ती आस्की व्हॅल्यू BCD एन्कोडर थ्रू जाते आणि बायनरीमध्ये कन्वर्ट होते, जी फायनली जाऊन कोणाला, कम्प्युटरला समजते. हे याचं एक एक्झाम्पल आहे की रिअल लाईफ ॲप्लिकेशन कसं होतं. एक्झॅक्टली याचं रिअल लाईफ ॲप्लिकेशन कसं होतं. आता तुम्ही म्हणाल सर जो आस्की कोड असतो तो पण 7 बिट बायनरी असतो. एग्रीड. बट त्या 7 बिट बायनरीचा एक्झॅक्ट अर्थ कसा असतो, तर त्याचा एक वेगळा एन्कोडर असतो परत, राईट. त्याच्यासाठी एक वेगळा एन्कोडर असतो जो त्या व्हॅल्यूजला बरोबर प्रॉपर बायनरी मिनिंगमध्ये कन्वर्ट करत असतो, राईट. समजलं. ओके. तर एन्कोडर आणि डिकोडरची डेफिनेशन लिहून घ्या व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये. लिहिली? ओके, समजलं. आपण जाऊयात पुढे, राईट. तर आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, एक BCD नावाचा एन्कोडर आहे. BCD नावाचा एन्कोडर आहे. तर BCDचा अर्थ काय आहे, बायनरी कोडेड डेसिमल एन्कोडर, ठीक आहे. बायनरी कोडेड डेसिमल, बायनरी कोडेड डेसिमल, बायनरी कोडेड डेसिमल एन्कोडर हे शिकणार आहे आपण, ठीक आहे. तर एन्कोडर परत काय करणार आहे, ॲक्च्युली एन्कोडर करणार काय आहे, जो तुमचा डेसिमल नंबर आहे त्याला कशात कन्वर्ट करून टाकेल आहे, बायनरीमध्ये, राईट. एकदम सिंपल आहे. ओके. याच्यात काय आहे, याचं कन्स्ट्रक्शन बघा. याच्यात काय आहे, 10 स्विचेस असतात टोटल. काय असतात, 10 स्विचेस असतात. का बरं, कारण की जो आपला डेसिमल नंबर असतो त्याचा रॅडिक्स किती असतो, 10. तर मला डेसिमलपासनं कशात जायचं आहे, बायनरीमध्ये जायचं आहे. तर माझ्या डेसिमलचा रॅडिक्स 10 आहे, त्याच्यामुळे इथे किती असतात, 10 स्विचेस असतात, ठीक आहे. आणि प्रत्येक स्विच गेट्स ट्रिगर्ड बाय रिस्पेक्टिव्ह इनपुट अँड गिव्स हाय सिग्नल, ठीक आहे. Each switch is triggered by respective input and gives high signal, ठीक आहे. याचा अर्थ एकदम कळला नाही तर टेन्शन घेऊ नये. आपण याचा डायग्राम बघू, याचं किंवा कन्स्ट्रक्शन बघू एकदा, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन बघा, असं आहे. ओके, समजलं. तर व्यवस्थित तुम्ही बघाल तर हा 0 वाला आहे, 0ला करस्पॉन्डिंग करणार आहे. म्हणजे माझा जर का डेसिमल नंबर किंवा डेसिमल डिजिट माझा 0 आलेला असेल तर तो ह्या लाईनमधनं करंट पास करेल. म्हणजे ही स्विच ट्रिगर होईल आहे, ही स्विच ट्रिगर होईल आहे. म्हणजे ही स्विच अशी फ्लिप होऊन जाईल आहे आणि ह्या 2 वायर्स कनेक्ट होऊन जातील, यातनं करंट फ्लो करेल आहे. बट सिन्स हा 0 आहे, इथे खाली काही जात नाही आहे, तर हे सगळे स्टेट्स 0च राहतील. ह्या सगळ्या स्टेट्स 0च राहतील, राईट. समजलं. ओके, ठीक आहे. आपण जाऊयात पुढे, ठीक आहे. व्हॉट इफ माझा डेसिमल नंबर 0 नसेल, व्हॉट इफ माझा डेसिमल नंबर 0 नसेल तर काय करायचं आहे. सपोज माझा डेसिमल नंबर 1 आहे. सपोज माझा डेसिमल नंबर कसा आहे, 1 आहे. तर मी काय करणार आहे,
तर बघा इकडनं परत काय होईल, ही स्विच ट्रिगर होईल. म्हटलं ना जसं इनपुट असेल तशी स्विच ट्रिगर होईल, तर ही वाली स्विच ट्रिगर होईल, ही फ्लिप होईल, म्हणजे इकडनं करंट फ्लो व्हायला लागला. आता इकडे एक कनेक्शन आहे, इकडे बघाल तर एक कनेक्शन आहे, म्हणजे तो करंट परत इकडनं फ्लो होईल. आणि हे कोणतं गेट आहे, हे कोणतं गेट आहे, हे आपलं ऑर गेट आहे. ऑर गेट मध्ये एक जरी इनपुट 1 असला तर माझा आउटपुट 1 येत आहे, तर डी चा आउटपुट 1 आला आहे, बाकी सगळे झिरोच आहेत. बाकी सगळ्यांमधनं करंटच फ्लो नाही झाला, तर बाकी सगळे झिरो आहे. तर मग टेक्निकली बघा झिरोला कसं रिप्रेझेंट केलं गेलं होतं, 0 0 0 0 झालं होतं. 1 ला कसं केलं गेलं, 0 0 0 आणि 1, राईट, 0 0 0 आणि 1. ओके, समजलं का, समजलं का? एकदा लिहून घ्या व्यवस्थित, हा डायग्राम काढून घ्या. ओके, राईट, काढलं, ठीक आहे. आता व्हॉट इफ आपला इनपुट 4 असलं असेल, सपोज आपलं इनपुट 4 असेल, तर काय 4 असेल तर ही स्विच ट्रिगर होईल, हे कनेक्शन बनेल, इकडनं पुढे गेलं, इकडे इकडे कनेक्शन बनलं, राईट, इकडे कनेक्शन बनलं. ओके, तर माझं इनपुट कसं होईल, इकडनं 1 आलं, इकडे 1 येऊन गेलं, त्याच्यानंतर अजून कुठेही 1 नाही आलं, तर 1 0 0. ओके, 1 0 0. तर इंडीड माझा 4 जो आहे तो कसा रिप्रेझेंट झालाय, 0 1 0 0. आणि नंबर सिस्टम जर का तुम्ही रिवाइज करून बघाल तर 4 ला बायनरी मध्ये 1 0 0 म्हणतात, 0 1 0 0 म्हणतात. तसं एकदा आपण 9चं काढून बघू, 9चं काढून बघू काय होतंय. ही स्विच ट्रिगर होऊन जाईल, ही स्विच ट्रिगर झाली, तर इकडे काय होऊन जाईल माझं, 9च्या केसमध्ये ही स्विच ट्रिगर होऊन जाईल, इकडे 1 येऊन जाईल आणि इकडे पण 1 येऊन जाईल, बाकी कुठे काही येत नाहीये, तर 0 आणि 0 उरेल आहे, राईट, 0 आणि 0 उरेल आहे. तर 9च्या केसमध्ये कसं रिप्रेझेंटेशन येत आहे, 1 0 0 1, राईट. ओके, समजलं का, इझी आहे. ओके, तर एकदा व्यवस्थित हा डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये बनवून घ्या आणि फॉर फन स्वतःसाठी 2 3 5 6 7 8 यांचे पण एकदा जे आउटपुट येत असतील ते काढून बघा, आणि जे आपण बायनरीचं कन्व्हर्जन बघितलं होतं डेसिमल मध्ये ते करून बघा, मॅच होत आहे की नाही. ठीक आहे, मॅच होते की नाही ते एकदा करून बघा. ओके, समजलंय का. बीसीडी एन्कोडर एकदम सिंपल आहे, त्याची सर्किट पण एकदम सिंपल आहे. इकडे काय हाय व्होल्टेज सप्लायची एक लाईन आहे, इकडे कशी हाय व्होल्टेज सप्लायची एक लाईन आहे, इकडे सगळ्यांना हाय व्होल्टेज सप्लाय मिळतो आहे. ओके, बट या सगळ्या स्विचेस इनिशियली डिस्कनेक्टेड असतात, या सगळ्या स्विचेस इनिशियली डिस्कनेक्टेड असतात. बट जसा माझा इनपुट सिग्नल मिळेल आहे, जसा मला इनपुट सिग्नल मिळेल आहे, तसा कोणता तरी एक स्विच काय होईल, कनेक्ट होईल, एक स्विच कोणता तरी कनेक्ट होईल. सपोज मला माझा नंबर असेल 1729, राईट, 1729 ह्या नंबरला जर का मला कशात कन्वर्ट करायचं असेल, हा जो डेसिमल आहे त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर याला आपण 1 बाय 1 घेणार. ठीक आहे, जो एक एक डेसिमल डिजिट आहे त्याला आपण 4 बिट्सच्या मदतीने रिप्रेझेंट करणार. आता परत काय होणार, हा 9 जो आहे हा 4 बिट्स साठी कन्वर्ट होईल, आणि ह्या 4 बिट्स साठी हा 9 सिग्नल ट्रिगर होईल. तर 9 सिग्नल ट्रिगर झाला तर तो एक्झॅक्टली इथे ट्रिगर झाला आणि ही स्विच कनेक्ट होऊन गेली, आणि माझ्याकडे आन्सर किती आलं, 1 0 0 1, राईट, 1 0 0 1. तर 9चं इकडे किती लिहिलं जाईल, 1 0 0 1. सिमिलरली 2चं किती लिहिलं जाईल, ही स्विच ट्रिगर होईल, इकडे हा 1 0 असा लिहिला जाईल, राईट. 2चा किती लिहिल, 0 0 1 0 असा लिहिला जाईल. ओके, सेम गोज फॉर 7. 7 साठी काय स्टोरी होईल, ही स्विच ट्रिगर होईल, ही स्विच ट्रिगर झाली तर 0 1 1 1 असं लिहिलं जाईल 7 ला, 0 1 1 1 0 1 1 1, राईट. समजताय, एकदम सिंपल आहे. आणि 1 साठी ऑब्विसली आपण मगाशी बघितलं होतं, 1 साठी काय लिहिलं जात आहे, 0 0 0 1, राईट. असं आहे. तर आपला नंबर कसा स्टोअर होईल, पहिला हा बिट स्टोअर होईल, दुसरा हा बिट स्टोअर होईल, तिसरा हा बिट स्टोअर होईल, आणि चौथा हा बिट स्टोअर होईल. ठीक आहे, आपण कसं करायला लागलोय आता, बिटवाईज नंबर स्टोअर करायला लागलोय. कोणाच्या मदतीने, बीसीडी एन्कोडरच्या मदतीने. मी त्याला डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करू शकलो, आणि ते कन्वर्जन झाल्यावर मी त्याला बिटवाईज स्टोअर केलं. ठीक आहे,
समजलं का याचं वर्किंग आणि ऍप्लिकेशन कसं होतं? ओके राईट. तर माझी अशी इच्छा आहे की ह्या डायग्रामच्या मदतीने तुम्ही हा टेबल कंप्लीट करावा. विसरून जा की नंबर सिस्टम्स मध्ये आपण कन्वर्जन कसं केलं होतं. 0 चा अर्थ 0 असतो का, 1 चा अर्थ 1 असतो का, 2 चा अर्थ 1 0, 3 चा अर्थ 1 1, 4 चा 1 0 हे सगळं विसरून जा. तुम्ही काय या डायग्रामची मदतीने हा टेबल कंप्लीट करून घ्या. आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. लिहिलं? ओके. हे होमवर्कच्या दृष्टीने करायचं आहे तुम्हाला. आणि जितक्यांदा ही सर्किट रिवाइज होईल तितक्यांदा ही पाठ होईल आणि तशीच्या तशी मग तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करता येईल. ही विचारल्या जाऊ शकते पेपरमध्ये. राईट. ओके, व्हेरी गुड. आता आपल्याला डी कोडर बघायचं. आता आपण एनकोडर बघितलं होतं. एनकोडर सर्किट. आता आपल्याला कोणतं सर्किट बघायचं आहे? डी कोडर सर्किट बघायचं आहे. दॅट इज आपलं इनपुट कसं असेल? 4 बिट बायनरी. इनपुट कसं असेल माझं? 4 बिट बायनरी असेल आणि आउटपुट काय मिळालं मला? 1 डिजिट डेसिमल. आउटपुट काय मिळालंय? 1 डिजिट डेसिमल. एक्सेप्ट कोडेड इनपुट्स अँड कन्वर्ट्स टू ओरिजिनल फॉर्म. अच्छा, इकडे ओरिजिनल फॉर्म का म्हटलं आहे? तर मगाशी आपण बघितलं होतं याचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन आस्की व्हॅल्यूज साठी असतं. आणि आस्की मध्ये जर का तुम्ही व्यवस्थित बघाल, आस्की म्हणजे आपल्या कीबोर्डच्या व्हॅल्यूज असतात. हा आपला कीबोर्ड आहे, तर कीबोर्डच्या व्हॅल्यूज आहेत. ते इकडे नंबर्स जर का सोडले आपण, हे नंबर जर का सोडले तर अल्फाबेट्स पण आहे आणि काही स्पेशल कॅरेक्टर्स पण आहे. तर हे आस्की मध्ये असल्यामुळे आपण काय करत असतो? त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं ही त्याची ॲक्युरेट डेफिनेशन आहे. नॉट जस्ट बायनरी टू डेसिमल. ठीक आहे, एवढं समजलं? ओके. याच्यात काय होत आहे? 10 लाईन्स असतात टोटल. ठीक आहे, त्याच्यात काय होते? 10 स्विचेस होत्या. याच्यात काय असतात? 10 लाईन्स असतात आणि त्यातली ओनली 1 रिमेन्स हाय ऍट अ टाइम. ठीक आहे, त्या 10 लाईन्स मधनं फक्त एकच लाईन हाय राहिले, जो त्याचा काय असेल? करस्पॉन्डिंग बायनरी डिजिट असेल. ठीक आहे, एकच लाईन हाय राहते ऍट अ टाइम डिपेंडिंग अपॉन द काइंड ऑफ बायनरी इनपुट. म्हणजे मी जसं बायनरी इनपुट देईल त्यानुसार सर्किटमध्ये काहीतरी छेडखानी होईल आणि त्या छेडखानीमुळे एक लाईन शेवटी मला हाय मिळेल आहे. ती काय असेल? माझा टेक्निकली त्याच्या करस्पॉन्डिंग जो माझा डिजिट असेल, जो माझा डेसिमल डिजिट असेल, तोच माझा काय असेल? आउटपुट. ओके, तर आता एकदम या सर्किटला बघून आपण कन्फ्यूज नाही होऊ. ठीक आहे, एकदम काय करू? या सर्किटला बघून कन्फ्यूज नाही होऊ. तर आपण 1 बाय 1 जाऊया. काय करू? 1 बाय 1 जाऊया. सपोज माझा 0 0 0 0 हा नंबर असला. काय आहे माझा नंबर? 0 0 0 0. ठीक आहे, तर आता व्यवस्थित बघा, ही जी लाईन आहे ती कम्प्लिटली 0 आहे. राईट, ही जी लाईन आहे ती कम्प्लिटली 0 होऊन जाईल. बी वाली लाईन पण कम्प्लिटली 0, सी वाली लाईन कम्प्लिटली 0 आणि डी वाली लाईन पण कम्प्लिटली 0 होऊन जाईल. ओके. अच्छा, दुसरी गोष्ट, हे इकडे सगळे कसे गेट आहे? अँड गेट्स आहेत. हे सगळे अँड गेट्स सिरीज मध्ये लागलेले, एकाच्या खाली एक. अच्छा, हे सगळे कसे गेट्स आहे? नॉट गेट्स आहेत. नॉट गेट्स लागलेत म्हणजे ए चा एक इनपुट 0 इकडे जाणार आणि ए चा एक इनपुट 1 इकडे जाणार. राईट, समजलं का? ओके, समजलं? ठीक आहे. हे अँड गेट लागले. अँड गेटचं विशेष काय असतं? अँड गेटला एकही 0 इनपुट आला तर त्याचं आउटपुट 0 होऊन जातं. एकही 0 इनपुट आला तर त्याचं आउटपुट कसं होऊन जात आहे? 0 होऊन जात आहे. ओके, तर सपोज माझा ए 0 आहे, तर हा अँड गेटचा तर आन्सर 0 आलाय. या अँड गेटचा पण आन्सर 0 आलाय. राईट, समजलं का? कारण की तो ए च्या लो लाईन सोबत कनेक्टेड होता. आता बी ची लाईन बघू. बी ची ही लो लाईन आहे, तर हा आउटपुट 0 होऊन जाईल आणि हा आउटपुट 0 होऊन जाईल आणि हा आउटपुट पण 0 होऊन जाईल. हे फक्त कशाच्या मदतीने झालंय? बी च्या मदतीने. ओके, सी ची गोष्ट बघू तर हा 0 होऊन जाईल आणि हा पण 0 होऊन जाईल. राईट, सी चं बघितलं, हे 2 0 झाले. ओके, डी च्या मदतीने बघू. डी च्या मदतीने शेवटी हा पण 0 होऊन जाईल. ओके, ठीक आहे. ठीक आहे का? एवढं समजलं? ओके, आता बघा, हा इकडे 0 आहे 1 चा, ए चा 0 आला आहे. इकडनं नॉट मधनं पास केलाय म्हणजे इकडे 1 आला आहे. सिमिलरली या लाईन मध्ये पण 1 आलाय,
ह्या वाल्या लाईन मध्ये पण 1 आलाय, कोणती ही वाली लाईन जी नॉट मधनं पास झालेली आहे, आणि इकडे पण 1 आलेला आहे, राईट. तिकडे पण 1 आलेला आहे, राईट. समजलं? ओके. हे नॉट मधनं पास झालेत सिग्नल्स, म्हणून तिकडे काय आले, 1 बिट्स आलेत. ओके. आता व्यवस्थित हा जो बिट आहे याला बघा, हा जो डिजिट आहे तो कसा येतोय, तो याच्याही नॉटला पकडतोय, याच्याही नॉटला पकडतोय, याच्याही नॉटला पकडतोय, याच्याही नॉटला पकडतोय. म्हणजे इकडे टेक्निकली 1 1 1 आणि 1 चा अँड होत आहे. आणि जर का सगळे 1 असले तर अँड माझा नेहमी काय येईल, 1 असेल, एक्सेप्ट बाकी सगळ्या केसमध्ये तो काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. त्यामुळे मला इकडे 1 मिळाला. म्हणजे बघा, एका वेळेस एकच लाईन हाय आहे, दॅट इज दिस लाईन. एका वेळेस एकच लाईन हाय आहे, दॅट इज दिस लाईन. बाकी सगळ्या कशा आहेत, लो स्टेट वर आहे. त्याच्यामुळे मला कळून जाईल मी हा जो y0 आहे, ही जी y0 लाईन आहे, याला मी काय म्हणेल, माझा हा डेसिमलचा 0 आहे. हा माझा काय आहे, डेसिमलचा 0 नंबर आहे, राईट. डेसिमलचा 0 नंबर आहे. जी माझी y0 लाईन जर का आली तर मी काय म्हणेल, माझा डेसिमलचा 0 आहे. y0 लाईनचा आउटपुट 1 आलाय, म्हणजे त्याच्यातनं करंट फ्लो करतोय, ती लाईन हाय आहे, याचा अर्थ माझा डेसिमलचा 0 आहे. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल कळलं का? हे एक एक्झाम्पल कळलं का? तर एकदा तुम्ही व्यवस्थित डायग्राम बनवून घ्या. डायग्राम व्यवस्थित बनवून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. आता तुम्हाला बनवता येईल, थोडंसं लॉजिक लागेल की एक्झॅक्टली डायग्राम मध्ये होतं काय, त्यामुळे बनवता येईल तुम्हाला व्यवस्थित. बनवला? ओके. आता आपण एक सॅम्पल अजून दुसरं इनपुट घेऊन बघू. एक सॅम्पल दुसरं इनपुट घेऊन बघू, राईट. ओके. एक सहज दुसरं इनपुट आपण घेऊन बघू सॅम्पल, की काय हे होत आहे आपल्याला. ओके, नाही आहे याच्यात. कोणता तरी एक बायनरी नंबर घेऊन बघू आपण. कोणता घ्यायचा, 1011 असा घेऊन बघायचा का? 1011 घेऊन बघायचा का? राईट. मी सपोज 1011 घेतला. आता थोडंसं फास्ट होणार आहे. इकडे ही लाईन 1 झाली आहे, ही लाईन 0 झालेली आहे. हा 0 आहे तर ही लाईन 0 आहे, ही लाईन 1 आहे, हा 1 आहे तर ही लाईन 1 आहे, ही लाईन 0 आहे, ही लाईन 1 आहे माझी, आणि ही लाईन अगेन काय झाली आहे, 0 झालेली आहे. ओके, राईट. पटपट मी लाईन्स वर लिहून टाकलं कोणती लाईन काय झालेली आहे, राईट. ही लाईन 1 आहे, ही लाईन पहिल्यांदा 0 वाले सगळे एलिमिनेट करून टाकू. या लाईन वरनं कोण कोण इनपुट घेत आहे ते सगळे 0 होऊन जातील. हा वाला 0 झाला, राईट. अजून कोण घेत आहे, हा वाला घेतोय, हा वाला पण 0 झाला. अजून कोण कोण इनपुट घेतोय, हा पण 0 झाला. अजून हा पण 0 झाला, आणि हा पण 0 झाला. तर एवढे तर माझ्याकडनं एलिमिनेट होऊन गेले. ओके, राईट. त्याच्यानंतर पुढचा 0 इकडे मिळतोय. या बी लाईन वरनं कोण कोण 0 येतोय, हा तर 0 होतोच आहे. त्याच्यानंतर अजून हा 0 होतो आहे. अजून कोण, हा पण 0 होऊन जात आहे. अजून व्यवस्थित बघितलं तर बी लाईन वरनं अजून कोणी 0 होत नाहीये. सी लाईनचा हा जो 0 आहे, नॉट सी मुळे कोण कोण 0 होतोय, नॉट सी मुळे हा 0 होतोय, हा 0 होतो आहे, हा 0 होतो आहे, हा पण 0 होतो आहे. व्यवस्थित बघितलं तर हा पण 0 होतोय, राईट. आणि हा पण 0 होऊन जातो आहे, राईट. ठीक आहे. टेक्निकली आता उरला हा फक्त एक. हा आता फक्त एक उरला. याचे आता सगळे इनपुट कम्पेअर करून बघू. याचे आपण आता सगळे इनपुट कम्पेअर करून बघू. तर हा इकडनं 1 आला आहे, याच्या इकडे हा इकडनं 1 आला आहे, हा पण याच्या इकडनं 1 आलेला आहे, राईट. 1 आलेला आहे, राईट. आणि हे इकडे जॉईंट असतं ऍक्च्युली. ठीक आहे. हा इकडे जॉईंट असतो. तर याचे चारही इनपुट 1 आले आहे, त्यामुळे याचा आउटपुट 1 असेल. आणि हा जो 1 2 3 4 हा कोणता तरी जो असेल तो त्याला असाइन होऊन जाईल. समजलं का? समजलं का? ओके. तर तुम्हाला ही गोष्ट कळली असेल, इझी आहे. हा डायग्राम तुम्हाला समजला असेल, आणि याच्यावरनं आपण आउटपुट कसा काढतो ते पण झालं असेल. ठीक आहे, ते पण कळालं असेल. ओके. तर एकदा स्वतः कोणत्याही एका बायनरी नंबरचा आउटपुट काढून बघा, येत आहे की नाही. एक सिंगल आउटपुट लाईन माझी ट्रू राहते आहे की नाही ते काढून बघा, राईट. जमलं? ओके. आपण जाऊयात पुढे, राईट. तर माझे एन्कोडर डिकोडर झालेत. आता एन्कोडर आणि डिकोडर झाले. याच्यानंतर आपण बघणार आहे ही वाली गोष्ट.
आपण बघितलं होतं आयसी सर्किट्स असतात, राईट, आयसी सर्किट असतात. तर त्याच्यातलं आपण एक स्पेशल आयसी सर्किट बघणार आहे, दॅट इज 7266 किंवा 7447. या दोघांचं काम एकदम सेम असतं, त्यामुळे त्यांना आपण एकत्र अभ्यास केला तरी चालतं. काम, कन्स्ट्रक्शन वगैरे एकदम सेम असतं, राईट. ओके. आता तुम्ही म्हणाल की हे आपण शिकायची का बरं, तर आत्ताच बघितलं होतं की आपण बायनरी पासून डिकोड करून एक काय बनवतो आहे, डेसिमल नंबर बनवतो आहे, ठीक आहे. बट ते डेसिमल मध्ये आपल्याला वायरिंग मध्ये समजत नव्हतं. आपल्याला वायरिंग मधनं काय समजत होतं, कोणता तरी एक आउटपुट हाय राहिलं, नेहमी कोणता तरी एक आउटपुट हाय राहिलं एवढंच माहित होतं मला, राईट. बट आता काय, आपण एक स्पेशल आयसी सर्किट बनवतो आहे. काय बनवतो आहे, एक स्पेशल आयसी सर्किट बनवतो आहे, जी आपल्याला असं आउटपुट देईल, राईट. असं आउटपुट देईल. तुम्ही नेहमी एलिव्हेटर मध्ये बघितलं असेल, एलिव्हेटर मध्ये असे लागलेले असतात जे कितव्या फ्लोअरवर लिफ्ट आहे तुमची ते दाखवतात, राईट. तुमची जी एलिव्हेटर असते किंवा लिफ्ट असते ती कितव्या फ्लोअरवर आहे ते दाखवायला असे डिजिटल हे लागले असतात स्क्रीन, त्याच्यावर आपल्याला दिसत असतं. त्याच्यात 1 असा बनलेला असतो, 2 असा बनलेला असतो, राईट. 3 कसा बनलेला असतो, असा बनलेला असतो 3, राईट. ओके. अजून 4 असा बनलेला असतो, राईट, राईट. ओके. त्याच्यानंतर 5 असा बनलेला असतं, राईट. ओके. समजलं का? ह्या गोष्टी तुम्ही ऑब्विसली बघितल्या असाल. तर हीच गोष्ट काय होणार आहे, आपला जो बायनरी नंबर येणार आहे 1 2 3 आणि 4 बिट जो बायनरी नंबर येणार आहे, त्या बायनरी इनपुटला हा प्रोसेस करून एक असं डिजिटल आउटपुट देणार आहे. काय आउटपुट देणार आहे, डिजिटल किंवा व्हिज्युअल आउटपुट देणार आहे, जे आपल्याला एका स्क्रीनवर दिसणार आहे. हे काम करणारं कोणतं असतं, आपलं IC 7226, IC 7226. अच्छा, हे जे इकडे लागलंय ना, हे आपलं आयसी, आपलं आयसी सर्किट हे आहे. तर हे असं थोडंसं मोठं केलं तर असं दिसतं, राईट. याच्या ह्या पिन्स असतात 1 2 3 4 5 6 7 8 आणि इकडे पण 8 वेगळ्या पिन्स असतात, ठीक आहे. आता याचं एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं नाहीये, याचं एक्झॅक्ट काम आपल्याला बघायचं नाहीये. आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की माझा कोणता बायनरी इनपुट आला, माझा कोणता बायनरी इनपुट आला तर मला कसला आउटपुट बनवून मिळेल, स्क्रीनवर मला कसला आउटपुट बनवून मिळेल, एवढीच आपली चिंता आहे, ठीक आहे. एवढीच आपली काय चिंता आहे, ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात. ओके, ठीक आहे. तर तुम्ही हे व्यवस्थित बघा, हा काय बनला आहे, आपला आयसी बनलेला आहे, आयसीचा आउटपुट बनला आहे, राईट. आयसीचा काय बनला आहे, आउटपुट बनला आहे, राईट. ओके, ठीक आहे. तर याच्यात आपण काय करणार आहे, एक्झॅक्टली याच्यात काय करणार आहे आपण, की माझ्या कोणत्या इनपुटनी माझा कोणता आउटपुट बनतो आहे तो मी काढायचा प्रयत्न करील, तो मी काय करेल, काढायचा प्रयत्न करील आहे. ओके, राईट. समजलं, ठीक आहे. हे जे ABCDEFG हे जे जी पर्यंत लिहिले आहे ते काय आहे एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे बघा, हा जो आहे तो ए आहे, राईट. हा तो ए नाही आहे, हा तो वाला ए नाही आहे. हे जे ABCDEFG लिहिले आहे ना, हे माझे इनपुट्स आहे, हे माझे कसे आहे, इनपुट्स आहे. तुम्ही मगाशी तो सर्किट डायग्राम बघितला होता, सर्किट डायग्राम बघितला होता, ज्याच्यात माझे वेगळे 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 काय येतात आहे, आउटपुट येतात आहे, राईट. ठीक आहे. तर माझा कोणता हाय आणि कोणता लो असला तर माझा काय बनेल आहे, डिस्प्लेला नंबर कसा बनेल आहे ते आहे, ठीक आहे. ओके, राईट. ओके, ठीक आहे. तर याच्यात काय होत आहे, जर का माझा इनपुट 0 0 0 असला, माझा इनपुट कसा असला, 0 0 0 0 असला, तर माझ्या डिस्प्लेला काय बनेल आहे, शेवटी झिरोच बनेल आहे. तो कसा बनतो, 0 असा बनतो, राईट. हा माझा टेक्निकली काय बनलाय, 0 बनला आहे, राईट. तसंच माझं जर का आन्सर 1 असलं, माझं जर का आन्सर 1 असलं तर माझा आउटपुट कसा बनेल आहे, आउटपुट कसा बनेल आहे, हे असा बनतो, राईट. आउटपुट माझा कसा बनतो,
असा बनतो, राईट. त्याच्यानंतर माझा 0 1 आहे म्हणजे काय आहे, 2 आहे, तर माझा आउटपुट कसा असा बनतो, राईट. ओके, ठीक आहे. आता आपण एक मिनिट पॉज करू. ह्या डायग्रामला आणि ह्याला कम्पेअर करू. 8 आणि 0 मध्ये फरक काय आहे? 8 आणि 0 मध्ये फरक काय आहे की हा जी गायब होऊन जात, हा जर का जी वाला लाईट किंवा हा जी वाला एलईडी मी टर्न ऑफ करून टाकला, तर उरलेलं जे काही बनत आहे ते माझ्याकडे 0 बनत आहे. टेक्निकली बघा, मधला मी जर का टर्न ऑफ केला तर हा 0 बनतोय माझ्याकडे, राईट. हा 0 बनला म्हणजे हा जो मधला जी होता तो मी टर्न ऑफ केला, दॅट इज मी त्याला हाय बिट दिलं. ठीक आहे, याला आपण थोडस नॉट लॉजिक लावावं लागतं याला आपल्याला. ठीक आहे, जर का हाय बिट दिला असेल तर तो बल्ब ग्लो होणार नाही, अशा लॉजिकने हे चालतं. ठीक आहे, समजलं? हे लॉजिक बेसिक आहे एकदम. जर का हा हाय बिट आला असेल, जिथे पण इकडे हाय बिट येईल तिकडे हा टर्न ऑफ राहील. ठीक आहे, हे समजलं? ओके. आता आपण काय करू, एक रॅन्डमली हा नंबर पकडला, याच्यावरनं आपण हे कन्स्ट्रक्शन करून बघू, राईट. तर याच्या आधी आपल्याला हे माहित पाहिजे की हे जे बनतात त्याचा सिक्वेन्स तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगून देतो. ए बी सी डी ई एफ आणि जी. कळलं का कसं बनतात ते? स्टार्ट कुठनं होतं, इथनं. हा ए असतो आणि माझा हा जी असतो, हा एफ असतो. ठीक आहे, राईट. ओके, समजलं का हे कसं होतं? ओके, तर आता हा वाला आपण ट्राय करू. ठीक आहे, ए माझा कसा आहे, हाय आहे, त्यामुळे ए टर्न ऑफ राहिले. ठीक आहे, माझा टर्न ऑन कोणता आहे तेवढं मी ड्रॉ करील. तर माझे शेवटचे सगळे टर्न ऑन आहे, पहिले 2 ऑफ आहेत. तर ए आणि बी बनणार नाही, बाकी सगळे बनतील. ए आणि बी बनणार नाही म्हणजे ए पण नाही बनवणार, बी पण नाही बनवणार, बाकी सी डी ई एफ आणि जी बनवेल. ठीक आहे, तर हे काय बनलं, 6 बनलं का? हे 6 बनलं, राईट. 6 सारखं दिसत आहे. तर एक्झॅक्टली तुम्ही ह्या बायनरीला डेसिमल मध्ये कन्वर्ट कराल तर तुमचा आन्सर 6च येईल, राईट. 6च येईल तुमचा आन्सर. कळलं का हा टेबल कसा बनेल आहे, याच्यात डेसिमल टू बायनरी कसं कन्वर्ट होत आहे, आणि ते झाल्या आपल्याला व्हिज्युअल डिस्प्ले पण मिळतोय. काय मिळतो आहे? व्हिज्युअल डिस्प्ले पण मिळतो आहे. तर एकदा पॉज करून व्यवस्थित तुम्ही हा टेबल आणि हा डायग्राम काढून घ्या, राईट. ठीक आहे, अच्छा. आता जर का या टेबलवर क्वेश्चन्स आले तर आपल्याला हे बिट्स माहिती असणं गरजेचं आहे का? आता तुम्हाला पेपर सॉल्व्हिंगची ट्रिक समजवतो. जर का आपल्याला हा टेबल आला की हे LH हे फिल इन द ब्लँक्स करा, तर आपल्याला हा टेबल पाठ असणं गरजेचं आहे का? नाही. आपल्याला फक्त ह्या बायनरी व्हॅल्यूज माहित पाहिजे, जे की एकदम लॉजिकली सिक्वेन्सने लिहिले. हा 0 आहे, 1 2 3 4 5 6 बायनरी मधला. ठीक आहे, ते लिहिलं आहे. अच्छा, त्याच्यानंतर त्यांचा हा डिस्प्ले कसा येईल हे पण मला माहित पाहिजे. डिस्प्ले कसा येईल तो माहित पाहिजे. ऑब्व्हियसली 1 ड्रॉ करताच येतो. लिफ्ट सगळ्यांनी बघितलीच आहे की 1 असा असतो, 2 असा असतो, हे सगळ्यांना ड्रॉ करता येतं. ठीक आहे, तर रफ मध्ये आपण ड्रॉ करून बघायचं ते. त्याच्यानंतर कम्पेअर करायचं की ए ऑन आहे का, बी ऑन आहे का, सी ऑन आहे का, डी असेल ऑन, ई एफ जी सगळ्यांना कम्पेअर केलं. जो माझा काय असेल ऑन असेल आहे, जो माझा ऑन असेल त्याला मी लो बिट देणार, आणि जो ऑफ असेल त्याला मी काय देणार, हाय बिट देणार, आणि माझा हा टेबल असा कंप्लीट करू शकेल मी. राईट, समजलं का? इझी आहे एकदम, राईट. ठीक आहे, ओके. तर हे पहिल्यांदा काय होत आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मधनं बाहेर येऊन आपल्याला एलईडी मध्ये आउटपुट दिसतंय. इलेक्ट्रॉनिक सर्किट मधनं बाहेर येऊन आपल्याला फायनली एलईडी मध्ये आउटपुट दिसायला लागलाय. ठीक आहे, तर याचा हा ऍक्च्युली असा सर्किट डायग्राम बनतो. ठीक आहे, हा काय बनतो, याचा सर्किट डायग्राम बनतो. हे आपले 4 बिट ऑफ बायनरी इनपुट आहेत, ए बी सी आणि डी, हे वाले 4. ठीक आहे, हे माझे कसे आहे, बायनरी इनपुट आहे. त्याच्यानंतर ही माझी आयसी सर्किट आहे. ठीक आहे, ही माझी आयसी सर्किट आहे. त्याच्यात आपण बघितलं होतं याचे आउटपुट्स असतात स्मॉल ए बी सी डी ई एफ जी, राईट. ते आपले, राईट, हे आपले हे ए बी सी डी आहेत.
त्याच्यातनं कोणता एक ट्रिगर होणार आहे ते आपल्याला माहिती आहे, राईट. त्याच्यानंतर हा जो आहे तो कसा आहे आपला एलईडी डिस्प्ले, राईट. हा काय आहे आपला एलईडी डिस्प्ले. ए ला ए कनेक्ट झालाय, बी ला बी, सी ला सी, डी ला डी, ई ला ई, एफ ला एफ आणि जी ला जी. अच्छा, मध्ये फक्त रेजिस्टर टाकून देतात, जो आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मधला आहे ना, इलेक्ट्रिकल सर्किट्स मधला रेजिस्टर तो टाकतात. अच्छा ठीक आहे, एवढं बेसिक कन्स्ट्रक्शन कळलं. आता फक्त ही एक काय आहे व्होल्टेज लाईन आहे, ही एक काय आहे व्होल्टेज लाईन आहे. तर याचं स्टेडी स्टेट कसं असतं, ऑलवेज ट्रिगर्ड असतं. याचं स्टेडी स्टेट कसं असतं, ऑलवेज ट्रिगर्ड असतं. म्हणजे जर का तुम्ही काहीही इनपुट नाही दिलं, इकडे काहीही इनपुट नाही दिलं, तर इकडे हा 8 डिस्प्ले करेल नेहमी. 8 का बरं डिस्प्ले करेल, कारण की सगळे जर का माझे ट्रिगर्ड असले तर हा असा दिसेल, राईट. आणि हे काम कसं करतं, याचं काम कसं करणं आहे, इकडनं जो काही हाय इनपुट आला, इकडनं जो काही हाय इनपुट आला, ती वाली डंडी गायब करून टाकेल तो. ती वाली डंडी गायब करून टाकेल. म्हणजे मधली डंडी गायब केली, मधली डंडी जर का गायब केली, मधली डंडी गायब केली तर हा 0 बनून जातो एक्झॅक्टली, राईट. 0 बनला. ओके. व्हॉट इफ मधली डंडी गायब न करता ह्या दोन साइडच्या डंड्या गायब केल्या, राईट, तर 6 बनून जातोय, राईट. ओके ठीक आहे, समजताय तुम्हाला. ओके. सिमिलर वे मध्ये अजून खूप काही गायब करून असं बनवलं तर हे आपलं काय बनून जात आहे, 7 बनून जात आहे, थाला फॉर अ रिझन. ठीक आहे, समजलं. ओके. तर हे एकदा याचा सर्किट डायग्राम तुम्ही व्यवस्थित बनवून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. हा तुमच्या टेक्स्टबुक मधलाच आहे सर्किट डायग्राम, हा तुमच्या टेक्स्टबुक मधलाच आहे. ठीक आहे, तर हा सर्किट डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये बनवून घ्या. आणि ही गोष्ट माहिती पाहिजे, याचं वर्किंग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. वर्किंग काय होत आहे, माझं 4 बिट बायनरी इनपुट आलं, ते IC 7266 मधनं पास झालं, 72266 मधनं पास, 7226 मधनं पास झालं. त्याचे आउटपुट आले, त्याच्यामधनं एक हाय व्होल्टेज सप्लाय झाला. त्या हाय व्होल्टेज सप्लाय मध्ये माझी एंटायर एलईडी स्क्रीन ऑलवेज ट्रिगर्ड स्टेट मध्ये होती. त्याच्यानंतर ABCDEF G या टर्मिनल्स मधनं जेव्हा पण माझ्याकडे हाय इनपुट आलं, तेव्हा माझा रिस्पेक्टिव्ह पॅनल काय होत होता, लो होऊन जात होता. रिस्पेक्टिव्ह पॅनल माझा लो होऊन जात होता आणि तसा तसा माझा डिस्प्ले बनत होता, राईट. समजलं का? ओके. या गोष्टी तुम्ही बघितल्या असेल, त्यामुळे ह्या तुम्हाला थोडंसं इमॅजिन करायला सोपं गेलं असेल. ठीक आहे, ओके, समजलं. आता आपण ज्या गोष्टीवर गप्पा करणार आहे, हे खूप जास्त एक फंडामेंटल गोष्ट आहे मोठ्या इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी. मोठ्या इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी ही फंडामेंटल गोष्ट आहे, दॅट इज फ्लिप फ्लॉप. दॅट इज काय, फ्लिप फ्लॉप. तर सगळ्यात पहिले एक तुम्हाला सांगून देतो की फ्लिपचा अर्थ काय आहे, 1 आहे, आणि फ्लॉपचा अर्थ काय आहे, 0 आहे. फ्लिपचा अर्थ काय आहे, 1 आहे, फ्लॉपचा अर्थ 0 आहे. आता तुम्ही म्हणाल 1 आणि 0 हे आम्ही नंबर सिस्टम पासून बघत आलो आहे, मग फ्लिप फ्लॉप वेगळं अभ्यास करायची गरज काय आहे? फ्लिप फ्लॉप वेगळा अभ्यास करायची गरज काय आहे? तर तुम्हाला एक सांगून देतो, जे तुमच्या हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह वगैरे असतात, हार्ड डिस्क पेनड्राईव्ह वगैरे असतात, त्याच्यात जी मेमरी स्टोअर होते ती कशी आहे, मॅग्नेटिक स्ट्रिप्स वर वगैरे स्टोअर होते. ठीक आहे, तो हार्डवेअरचा पार्ट आहे. आता आपल्याला ते अभ्यास नाही करायचा, 12th मध्ये आहे ते. ठीक आहे, तर ते मॅग्नेटिक स्ट्रिप्स वगैरे मध्ये स्टोअर होत असते मेमरी, राईट. ठीक आहे, तेवढं सिंपल आहे. अच्छा, बट जी तुमची रॅन्डम ऍक्सेस मेमरी असते, जी तुमची काय असते, रॅन्डम ऍक्सेस मेमरी असते, किंवा जी तुमची प्रोसेसरची मेमरी असते, जे आपण म्हणतो 64 बिट प्रोसेसर आहे, 32 बिट प्रोसेसर आहे, तर ते जे 64 आणि 32 बिट्स असतात, ठीक आहे, ते जे 64 आणि 32 बिट्स असतात, ते बिट्स आपले कशात स्टोअर होतात, तर ते फ्लिप फ्लॉप मध्ये स्टोअर होत असतात. ठीक आहे, कळलं का कशात स्टोअर होत असतात ते, फ्लिप फ्लॉप. अच्छा, अजून एक दुसरा डिव्हाइस आहे लॅचेस. ठीक आहे, तर लॅचेस मध्ये टेक्निकली स्टोअर होत असतं, आणि लॅचेसला मी थोडंसं काम केलं आणि मॉडर्नाइज केलं, तर मला काय मिळालं, फ्लिप फ्लॉप मिळालंय. तर बेसिकली लॅचेस मध्ये हे सगळं काय असतं, स्टोअर होत असतं, आणि लॅचेस मध्ये थोडंसं सर्किट ऑल्टरेशन केलं तर मला फ्लिप फ्लॉप मिळतं. तर बेसिकली मी असं म्हणू शकतो की माझ्या प्रोसेसरसाठी, माझ्या प्रोसेसरसाठी जी मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे, ते काय माझं फ्लिप फ्लॉप आहे. ते काय आहे, फ्लिप फ्लॉप. आता हा सपोज एक फ्लिप फ्लॉपचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, सपोज नाही, हा फ्लिप फ्लॉपचा सिम्बॉल आहे. हा काय करतो आहे,
एका वेळेस एक बिट स्टोअर करतो आहे. एका वेळेस काय करतो आहे, एक बिट स्टोअर करतो आहे. ठीक आहे, एवढं समजलं. ओके, फ्लिप फ्लॉप काय करणार आहे, फ्लिप फ्लॉप आहे काय एक्झॅक्टली, हे तुमच्या प्रोसेसरसाठी मेमरी स्टोरेज डिव्हाइसचं काम करतं. ठीक आहे, ते काय करतं, एका वेळेस एक बिटला काय करतो, तो स्टोअर करतो. ठीक आहे, ओके समजलं. अच्छा, याच्यानंतर तुम्ही कम्प्युटर्सच्या बद्दल ऐकलं असेल की किती गिगा हर्ट्जचं कम्प्युटर, किती हर्ट्ज त्याची, कोणत्या प्रोसेसरची किती हर्ट्ज स्पीड आहे, राईट, हे सगळं ऐकलं असेल. हर्ट्ज म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी. हर्ट्ज म्हणजे काय असतं टेक्निकली, फ्रिक्वेन्सी. तर हे 1/t, 1 जो टी टाइम आहे तो केला तर माझा काय असतो, फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आला तर टाइम आला, टाइम आला म्हणजे काहीतरी क्लॉक आली पाहिजे, राईट. ओके, काहीतरी काय आली पाहिजे, क्लॉक आली पाहिजे. तर हे एक्झॅक्टली काम तुमच्या कम्प्युटरमध्ये होत असतं. तुमच्या कम्प्युटरमध्ये हे काम होत असतं. तर कम्प्युटरची फंक्शनॅलिटी थोडीशी कशी येते की एक सर्किट असतं क्लॉक नावाचं. प्रोसेसरमध्ये तुमच्या एक क्लॉक नावाचं सर्किट असतं. त्या क्लॉक नावाच्या सर्किटमध्ये काय असतं, एक बॉल असतो. एक काय असतो, बॉल असतो. हे एंटायरली मॅग्नेटिक सर्किट असतं. तो बॉल आता या दोघांच्या मध्ये असा रोटेट होत राहतो, रोटेट होत राहतो, रोटेट होत राहतो. तर जेव्हा हा इकडे टचड आहे तेव्हा सर्किट क्लोज्ड आहे, जेव्हा हा मध्ये आहे तेव्हा सर्किट क्लोज नाही आहे, जेव्हा हा इकडे टच आहे तर सर्किट तुमची क्लोज आहे, परत मध्ये आला तर क्लोज नाहीये. तर टेक्निकली तुमचं काय आहे, एकदा हाय इनपुट मिळतं, एकदा हाय इनपुट मिळतं, मग लो इनपुट मिळतं, मग परत काय तुम्हाला हाय इनपुट मिळतं, मग लो इनपुट, मग हाय लो, हाय लो, हाय लो, असा सिग्नल बनत राहतो, राईट. असा सिग्नल बनत राहतो. याला काय म्हणतात, डिजिटल सिग्नल म्हणतात. याला काय म्हणतात, डिजिटल सिग्नल. हे देतं कोण आहे, क्लॉक देत आहे तुम्हाला. कशातली, प्रोसेसर मधली क्लॉक. ही नेहमी रनिंग असते. तुम्ही प्रोसेसरची बटन चालू केलं तर क्लॉक रनिंग झाला. क्लॉक जर का थांबला तर तुमचा प्रोसेसर काम करणं बंद करून देईल. ठीक आहे, क्लॉक काय देत आहे टेक्निकली, तुम्हाला दर एक छोट्याशा टाइम नंतर चेंजिंग इनपुट देत आहे. दर एका छोट्याशा टाइम नंतर मला चेंजिंग आउटपुट देत आहे. सॉरी, काय देत आहे मला, चेंजिंग आउटपुट. आणि क्लॉकचं जे आउटपुट आहे ते ऑलमोस्ट प्रत्येक सर्किटमध्ये इनपुट असतं. ठीक आहे, क्लॉकचं जे आउटपुट आहे ते ऑलमोस्ट प्रत्येक सर्किटमध्ये इनपुट असतं. बरं, आपण असं केलं का बरं, क्लॉकला इनपुट दिलं का बरं, कारण की आपल्याला माहिती आहे एक जो छोटासा टाइम टी आहे, मी जो म्हटलंय हे 1चं 0 व्हायला, हा जो 1चा 0 व्हायला मला एक जर का छोटासा टाइम टी लागला आहे, तर त्या टी टाइम साठी कोणत्याही एक, माझी सपोज एक सर्किट असेल, कोणती एक लॉजिकल सर्किट आहे, तर त्या टी टाइम साठी काय होईल, याच्यात करंट फ्लो होईल, याच्यात करंट फ्लो होईल. सपोज हाय इनपुट असेल सुरुवातीला, तर तेवढ्या वेळेसाठी करंट फ्लो होईल. मला जे काही आउटपुट किंवा कम्प्युटेशन करायचं होतं ते करून झालं आहे. ओके, तर आता मूव्ह ऑन करायला तो याला 0 करून टाकेलाय, याच्यात करंट फ्लो होणार नाही, याला आउटपुट मिळणार नाही, हे आउटपुट पुढे गेलं, परत जेव्हा 1 येईल तर याला एक्सपेक्टेड आहे की कोणती आता नवीन फंक्शनॅलिटी आली पाहिजे, किंवा माझं नवीन प्रकारचं याला दुसरं इनपुट आलं पाहिजे, जो या क्लॉकच्या 1नी परत प्रोग्राम होईल, परत रन होईल, परत मला दुसरा आउटपुट मिळेल, आणि मग तो काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तर माझं दुसरा आउटपुट येणं बंद होऊन जाईल. परत जेव्हा तो 1 होईल तेव्हा माझ्याकडे तिसऱ्या इनपुटचं तिसरं आउटपुट मिळेल. समजलं का स्टोरी, ही क्लॉक कशासाठी वापरल्या जाते, राईट. ओके, समजलं आहे, राईट, व्हेरी गुड. आता आपण येऊया परत कशावर, फ्लिप फ्लॉप वर. कशावर येऊया, फ्लिप फ्लॉप वर. तर फ्लिप फ्लॉप करतं काय आहे, टेक्निकली बिट्स स्टोअर करताय. तर याच्यात आता काय होत आहे की पहिल्यांदा तुम्ही बघितलं की पहिल्यांदा जेव्हा क्लॉक ट्रिगर झाली होती तर एक सर्किट मधनं एक कम्प्युटेशन झालं, त्या कम्प्युटेशनचं काहीतरी एक आउटपुट आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लॉक 0 होऊन गेला, तर माझं कम्प्युटेशन थांबून गेलं, काही आउटपुट नाही आलं. त्याच्यानंतर परत माझा क्लॉक 1 झाला, तर माझं नवीन कम्प्युटेशन झालंय. म्हणजे काय आहे, माझ्याकडे एक सिरीज ऑफ आउटपुट येतात आहे. ठीक आहे, तर माझ्याकडे सिरीज ऑफ आउटपुट येतात, तर आउटपुटला जनरली क्यू नी डिनोट करतात. कशाने, क्यू नी डिनोट करतात. तर माझे आउटपुट कसे येतात आहे, Q0, Q1, Q2, Q3. ठीक आहे, अशा आउटपुट येत आहे. ठीक आहे, सिरीजनी अशा आउटपुट येतात आहे. तर टेक्निकली कोणत्याही Qn आणि Qn+1, Qn आणि कोणत्या तरी एक Qn+1 यांची कहाणी आपण पूर्ण डिस्कस करणार आहे. ठीक आहे,
यांची पूर्ण आपण कहाणी डिस्कस करणार आहे की यांच्यासोबत काय होत असतं, फ्लिप फ्लॉप सर्किट मध्ये यांच्यासोबत काय होत असतं हे आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, कोणतेही एक QN आणि QN+1. ठीक आहे, आता आपल्याला समजावं म्हणून QN च्या ऐवजी त्यांनी Q लिहिलंय आणि जो QN+1 आहे, QN+1 आहे त्याला त्यांनी Q डॅश लिहिलं आहे. ठीक आहे, हा याचा लॉजिकल कॉम्प्लिमेंट नाहीये, हा याचा लॉजिकल कॉम्प्लिमेंट नाहीये. आहे का नाहीये का ते आपण थोड्या वेळाने बघू. बट QN काय आहे, पहिला आलेला आउटपुट, QN+1 काय पुढचं येणारा आउटपुट आहे. ठीक आहे, एवढं समजलं. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आता हे जे फ्लिप फ्लॉप आणि काउंटर, दुसरी गोष्ट काय आहे, काउंटर्स. ठीक आहे, काउंटर्स काय असतात, काउंटर सर्किट आपण नंतर बघूया. बट आता पहिल्यांदा आपण फ्लिप फ्लॉप बघूया. बॅकग्राऊंड स्टोरी समजली, बॅकग्राऊंड स्टोरी समजली का आपण एक्झॅक्टली फ्लिप फ्लॉप का यूज करतो, त्याचं काम काय आहे, प्रोसेसर मध्ये काम काय, क्लॉक काय असतं, त्याच्यानंतर माझे सिक्वेन्शियल आउटपुट्स कसे येतात आहे ते हे सगळं समजलं. राईट, समजलं का. ओके, आता हा याचा काय बनतो, फ्लिप फ्लॉपचा सिम्बॉल असतो. ठीक आहे, फ्लिप फ्लॉपचा काय असतो, हा सिम्बॉल असतो. त्याच्यात एक स्पेसिफिकली एक RS नावाचा फ्लिप फ्लॉप बनतो. कोणता, RS फ्लिप फ्लॉप, जो आपल्या सिलेबस मध्ये आहे. तर आपण RS फ्लिप फ्लॉप डिटेल मध्ये थोडस स्टडी करणार आहे. राईट, ओके. तर हा आपला RS फ्लिप फ्लॉप आहे. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण ना थोडस बेसिक बघून घेणार आहे. काय बघणार आहे, थोडस बेसिक. मला माहितीये की तुम्हाला माहितीये की हा गेट कोणता आहे, माहितीये हा गेट कोणता आहे, हा आपला कोणता आहे, नॉर गेट आहे. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. हा कोणता गेट आहे, आपला नॅन्ड गेट आहे. हा नॉर आणि हा नॅन्ड गेट आहे. आय होप एवढ्या गोष्टी तर तुम्हाला परफेक्टली माहित असतील. दुसरी गोष्ट, नॉर गेटचा हा ट्रुथ टेबल बनवलाय. नॉर गेटचा ट्रुथ टेबल तुम्हाला बनवता येतो. काय करायचं आहे, A+B करायचं आणि मग त्याची होल कॉम्प्लिमेंट करून टाकायची आहे. राईट, किंवा मी नॉट A अँड नॉट B केलं तरी चालतं. कोणाचा, डी मॉर्गन बाबाचा लॉ. राईट, हे दोन्ही केलं तरी मला चालतं आहे. ठीक आहे, तर टेक्निकली याचा ट्रुथ टेबल कसा बनतो, जेव्हा माझे दोन्ही इनपुट, हे व्यवस्थित लक्षात घ्या स्टेटमेंट, अख्खी फ्लिप फ्लॉप, अख्खं फ्लिप फ्लॉप या एका स्टेटमेंटच्या भरोशावर इझी होऊन जातं. नॉरच्या कंडिशन मध्ये, कोणत्या, नॉरच्या कंडिशन मध्ये जर का माझे दोन्ही इनपुट 0 असले तरच माझा आउटपुट 1 राहिले. नॉरच्या केसमध्ये काय आहे, जर का माझे दोन्ही इनपुट 0 असेल तरच माझा आउटपुट कसा होऊन जाईल, 1 होऊन जाईल. बाकी सगळ्या केसमध्ये माझा आउटपुट 0 आहे. बाकी सगळ्या केसमध्ये माझा आउटपुट काय आहे, 0 आहे. सिमिलरली नॅन्डच्या केसमध्ये जर का माझे दोनही इनपुट 0 असतील तरच माझा आउटपुट काय आहे, अच्छा सॉरी, माझे जर का दोन्ही इनपुट 1 असतील तर माझा आउटपुट काय आहे, 0. बाकी सगळ्या केसमध्ये 1 आहे. स्टोरी कळली का. इकडे जर का लो इनपुट असेल तर माझा आउटपुट हाय आहे आणि इकडे जर का हाय इनपुट आहे तर माझं आउटपुट लो आहे. म्हणजे या केसमध्ये काय आहे, 0 0 इनपुट आलं तर माझा आउटपुट 1 येईल आणि या केसमध्ये 1 1 इनपुट आलं तर माझा आउटपुट काय राहील, 0. ह्या दोन्ही गोष्टी समजल्या का, नॅन्ड आणि नॉरचे. ठीक आहे, तर नॅन्ड आणि नॉरचा मंत्र लिहून घ्या तुम्ही एकदा. नॅन्ड आणि नॉरचा मंत्र लिहून घ्या. नॉर मध्ये काय आहे, इफ बोथ द इनपुट्स आर 0 then the output is 1. if both the inputs are 0 then the output is 1. हे कशाची केस झाली, नॉरची केस झाली. ठीक आहे, ही कशाची केस झाली, नॉरची केस झाली. नॅन्डची केस काय होऊन जाईल, इफ बोथ द इनपुट्स आर लो किंवा 0, इफ बोथ द इनपुट्स आर लो किंवा 0, सॉरी, नॅन्डची केस काय होईल, इफ बोथ द इनपुट्स आर हाय और 1, इफ बोथ द इनपुट्स आर हाय और 1 then the output will be 0, then the output will be 0. ठीक आहे, ओके, समजलं. अच्छा, या गोष्टीला काय म्हणतात, हा जो नॉर गेट मधनं इनपुट माझा हाय येतो आहे, माझ्या नॉर गेट मधल्या दोन्ही 0 इनपुटचा आउटपुट हाय येतो आहे, त्याला काय म्हणतात, डिसेबल्ड स्टेट असते. ती कशी स्टेट असते, डिसेबल्ड स्टेट असते. का बरं, कारण की माझे दोन्ही इनपुट 0 आहे तरी माझा आउटपुट 1 आहे. म्हणजे तो सांगतोय की दोन्ही इनपुट 0 आहे. 1 आहे म्हणजे तो काय सांगतोय की माझे दोन्ही इनपुट 0 आहेत. ठीक आहे, सिमिलरली माझे दोन्ही इनपुट 1 असल्यानंतर पण आउटपुट 0 आहे, तर ती कशी, एनेबल्ड स्टेट म्हणतात त्याला. ठीक आहे, ओके, एवढं समजून गेलं. या बेसिक गोष्टी एकदम
ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात. ठीक आहे, तर आता एक्झॅक्टली नॉर गेटच्या मदतीने मी आर एस फ्लिप फ्लॉप कसा बनवू शकतो. नॉर गेटच्या मदतीने आर एस फ्लिप फ्लॉप कसा बनवू शकतो. ठीक आहे, तर मी म्हणतो हा ट्रुथ टेबलच्या जायच्या आधी ही एकदा सर्किट डायग्राम बघून घ्या. राईट, ही सर्किट डायग्राम एकदा 1 मिनिट तुम्ही ड्रॉ करून बघा स्वतःहून काय होतं या सर्किट डायग्राम मध्ये. ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. त्याच्यानंतर स्वतः ट्राय करा की इथनं करंट आला तर काय होत आहे, कुठनं करंट गेला तर काय होत आहे. ठीक आहे, एकदा ड्रॉ करा. ठीक आहे, मग ट्रुथ टेबल कसा बनतो ते पण आपण बघू. ठीक आहे, ट्रुथ टेबल कसा बनतो तेही बघू आपण. ड्रॉ करून घेतलं, ओके. ठीक आहे, आता काय होतं याच्यात तुम्ही व्यवस्थित बघा. आर आणि एस माझे दोन इनपुट्स आहे. आर आणि एस दोन इनपुट्स आहे. ते काय दोन नॉर गेट्स मध्ये जातात आहे. दोन नॉर गेट्स मध्ये ते जातात आहे. बट या नॉर गेटचं अजून एक दुसरं इनपुट पण आहे, दॅट इज क्यू डॅश. हे क्यू डॅश जे या नॉर गेटचं आउटपुट आहे ते पहिल्याचं इनपुट आहे. सिमिलरली ह्याचं जे आउटपुट आहे ते पुढे जाऊन याचं इनपुट बनतंय. राईट, समजलं का कशी क्रॉस स्टोरी आहे. राईट, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट बनून जात आहे, दुसऱ्याचं आउटपुट पहिल्याचं इनपुट बनून जात आहे. आणि आर आणि एस तर आहेतच, आर आणि एस आहेतच. ठीक आहे, ओके. हे समजलं का, हे समजलं. ओके, आता आपण काय करू, ही एक केस घेऊया आणि याच्यात हे एक्झॅक्टली काम कसं करताय ते बघू. राईट, ही एक पहिली केस घेतली आणि त्याच्यात हे काम कसं करताय ते बघू. तर पहिल्यांदा एस 0 आहे या केसमध्ये आणि आर 1 आहे. एस 0 आहे आणि आर 1 आहे. ठीक आहे, आणि हा कसा गेट आहे, हा कसा गेट आहे, नॉर गेट आहे. नॉर गेटचा मंत्र काय होता, नॉर गेटचा मंत्र काय होता की जर का माझ्या इनपुट मध्ये 1 असेल, जर का माझ्या इनपुट मध्ये कोण एकही 1 असला तर माझा आउटपुट काय होऊन जात आहे, 0 होऊन जात आहे. किंवा त्याचा दुसरा मंत्र काय होता, जर का माझे दोनही आउटपुट 0 किंवा लो असले तर माझा आउटपुट 1 होऊन जाईल. म्हणजे माझा आउटपुट 1 केव्हा येईल, फक्त जेव्हा माझे दोन्ही इनपुट 0 आहे. ठीक आहे, बट याचा तर एक इनपुट 1 आहे. हा जो वरचा नॉर गेट आहे याचा एक इनपुट 1 आहे. राईट, जो की आपण दिला एस आणि आर याच्या मदतीने. तर आर च्या मदतीने 1 आला आहे याचा इनपुट. तर मला माहितीये फिक्स क्यू ची व्हॅल्यू किती, 1 आहे. फिक्स मला माहितीये क्यू ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. कारण की 1 नाही, सॉरी, क्यू ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. कारण की हा नॉर गेट आहे, हा नॉर गेट आहे. मला माहितीये नॉर गेट मध्ये हाय इनपुट केव्हा मिळेल, जेव्हा माझा हाय आउटपुट केव्हा मिळेल, जेव्हा माझा इनपुट 0 0 असेल. जेव्हा माझा इनपुट 0 0 असेल तेव्हाच मला आउटपुट 1 मिळेल आहे. राईट, वेन इनपुट इक्वल टू 0 0 देन ओनली आउटपुट इक्वल टू 1. राईट, ओके. इकडे मला इनपुट 1 मिळून गेलं, तसं मला कळलं याचा आउटपुट कसा आहे, 0 आहे. क्यूचा आउटपुट कसा आहे, 0 आहे. अच्छा, आता हा 0 आहे तर टेक्निकली हा पण 0 असेल. हा 0 इकडे सप्लाय झाला, हा 0 इकडे काय झाला, सप्लाय झाला. आता एस पण 0, हा दुसरा सप्लाय पण 0. तर मला माहितीये की क्यू डॅश किती येणार आहे, क्यू डॅश किती येणार आहे, 1 आहे. कारण की माझे दोन्ही इनपुट 0 असले तर माझं आउटपुट किती येतं, 1 येतं. हे मला माहितीये. राईट, हे मला माहितीये. तर तसंच मी काय लिहिणार, क्यू किती आला माझा, क्यू किती आला, 0 आला. आणि क्यू डॅश किती आला माझा, 1 आला. क्यू किती आला, 0, आणि क्यू डॅश किती आला, 1 आला. याचा अर्थ माझा आधीचा इनपुट, माझा आधीचा आउटपुट 0 होता आणि नंतरचा आउटपुट किती झाला, 1 झाला. तर ते फ्लिप फ्लॉप होऊन गेलं. कळलं का, फ्लिप होऊन गेलं ते. म्हणून याला फ्लिप फ्लॉप असं म्हणतात. तो काय करताय, आधीच्या इनपुटला फ्लिप करून टाकतो. म्हणजे आधीचा जर का माझा आधीचा किती होता, क्यू किती आला होता, 0, 0 ला त्यांनी 1 करून टाकलं. राईट, समजलं का हे कसं झालं आहे, याचं वर्किंग तुम्हाला समजलं का. एकदा पॉज करून स्वतःच्या भाषेत लिहून घ्या याचं वर्किंग कसं झालं. ओके, लिहिलं. आता आपण सिमिलरली याची स्टोरी बघू. याची स्टोरी काय होते, आता थोडंसं आपण फास्ट बघू. आता थोडंसं काय करू, आपण फास्ट बघू. ठीक आहे, ओके. हा, याच्यात काय होतंय, आता माझं इनपुट काय आहे, 1 आणि 0. काय आहे माझं इनपुट, 1 आणि 0. एस किती आहे, 1, आर किती आहे, 0. एस किती आहे, 1, आर किती आहे, 0. आता S1 गेलेला आहे
तर मला माहिती ऑलरेडी क्यू डॅश किती येणार आहे, क्यू डॅश किती येणार आहे, दॅट्स व्हेरी राईट. क्यू डॅश किती होऊन जाईल, 0, कारण की हा नॉर गेट आहे. नॉर गेट मध्ये एकही 1 इनपुट आलं तर आउटपुट 0 असतं. मला माहिती आहे हा 0 इकडे कॅरी होईल आणि 0 0 चं आउटपुट 1 येऊन जाईल. तर क्यू किती आलं 1 आणि क्यू डॅश किती आलं 0. राईट. या दोन केसेस समजल्या एकदम, या दोन केसेस समजल्या. व्हेरी गुड. ओके. आता 0 0 केस मध्ये काय होतंय, तर त्याच्या आधी आपण पहिल्यांदा ही वाली केस बघू. दोन्ही 1 1 असले तर काय होतंय, दोघही कसे असले 1 1 असले तर काय होतंय, ठीक आहे ते बघू. आर पण कसा आहे 1 आहे, एस पण कसा आहे 1 आहे. ठीक आहे, आर पण कसा आहे 1 आहे, एस पण कसा आहे 1 आहे. आणि मला माहिती आहे की जर का 1 आलं माझ्या ऑर गेट मध्ये, जर का माझं इनपुट 1 आलं तर मला माहिती आहे फिक्स की माझा आउटपुट कसं असणार आहे, आउटपुट कसं असणार आहे. माझ्या नॉर गेट मधलं इनपुट 1 आलं तर मला माहिती आहे माझा आउटपुट फिक्स किती आहे, 0 आहे. तर याचा आउटपुट 0 येऊन जाईल आणि याचा आउटपुट पण किती येऊन जाईल, 0. हा 0 इकडे ट्रान्सफर होऊन जाईल, हा 0 इकडे ट्रान्सफर होऊन जाईल. ठीक आहे, ओके, असं झालं. बट आता इकडे 1 0 आलं, इकडे काय आलं 1 आणि 0 आलं, तर मग परत काय होऊन जाईल 0. राईट, 0 जाईल, तो इकडे येईल परत. राईट. तर टेक्निकली काय होत आहे, एक कन्फ्युजिंग सर्किट बनत आहे. एक काय बनत आहे, कन्फ्युजिंग सर्किट, जो आपल्याला काही टेंजिबल किंवा काही कामाचा आउटपुट देत नाहीये. राईट, ते काही कामाचा आउटपुट देत नाहीये. का बरं, कारण की आपण बघितला होता की हा नेहमी याच्या उलटा असला पाहिजे होता. राईट, या केसमध्ये बघितलं फ्लिप फ्लॉपचं काम काय, फ्लिप करणे. राईट, याच्यात हा फ्लिप करत नाहीये, याच्यात हा फ्लिप करत नाहीये, 0चा 0च ठेवताय. राईट, हा याला फ्लिप करत नाहीये. तर आपण याला काय म्हणणार, हा डिसअलाउड स्टेट असतो, हा डिसअलाउड किंवा फॉरबिडन किंवा रेस स्टेट असतो. ठीक आहे, याला काय म्हणतात, डिसअलाउड स्टेट. एस आणि आर दोन्ही इनपुट 1 असणं अलाउड नाहीये. कोणत्या केसमध्ये, आर एस फ्लिप फ्लॉपच्या केसमध्ये. राईट, समजलं. आता शेवटी आपण 0 0 वाली केस बघू. कोणती, 0 0 वाली केस बघू. त्याच्यात काय होतंय ते, राईट. 0 0 वाल्या केसमध्ये काय, हा इनपुट पण 0 आहे, हा इनपुट पण 0 आहे. राईट, हे दोन्ही इनपुट 0 आहे. राईट. आता जर का माझ्या आर मध्ये हा इनपुट काय मला माहितीच नाहीये, आर मधला हा इनपुट काय मला माहितीच नाही. सपोज केलं की माझा आधीचा आउटपुट 1 होता, सपोज केलं मी आधीचा आउटपुट काय होता, माझा 1 होता. तर हा आउटपुट इकडे गेला आणि इकडे माझा नवीन आउटपुट पण किती राहिलाय, 1 राहिलाय. राईट, माझा नवीन आउटपुट पण किती राहिलाय, 1 राहिलाय. राईट, कारण की हा 1 इकडे जायला, एकही 1 आला तर सॉरी आउटपुट किती होऊन जातोय, 0 होऊन जातोय. राईट, आउटपुट किती होऊन जातोय, 0 होऊन जातोय. ओके. राईट, हा 0 इनपुटला गेला इकडे, तर 0 0 याचा आउटपुट किती राहणार आहे, 1 राहणार आहे. तर एक्झॅक्टली माझी ही सर्किट काय करते, काम करते. ठीक आहे, समजलं का कसं चाललंय हे. हा जो 1 आहे हा इकडे गेला, बट याच्यात मला सपोज करावं लागलं. आधी काय होतं, या दोघांच्या भरोशावर फ्लिप होत होतं, स्वतःहून फ्लिप होत होतं. याच्यात मला काय अज्युम करावं लागलं की सपोज माझं आधीचं इनपुट जे असेल ते पुढे जाऊन कॉम्प्लिमेंट होत आहे, ते पुढे जाऊन काय होत आहे, कॉम्प्लिमेंट होत आहे. तर जर का मला आधीचं इनपुट सपोज करावं लागलं आहे, मला जर का आधीचं इनपुट सपोज करावं लागलंय, तर हे फॉरएव्हर तसंच राहिले, कारण की ते मी सपोज केलंय, ते क्लॉक कडनं किंवा कम्प्युटर कडनं चेंज होत आलेलं नाहीये, ते मी सपोज केलेलं आहे. तर टेक्निकली हा जो क्यू आहे तो क्यू चेंज होणार नाही, विथ टाइम क्यू चेंज होणार नाही. त्याच्यामुळे ह्या स्टेटला नो चेंज स्टेट असं म्हणतात. काय म्हणतात, नो चेंज स्टेट असं म्हणतात. ठीक आहे, हा याला फ्लिप करत नसतो. ठीक आहे, फॉरबिडन आणि नो चेंज हे दोन्ही वेगळे स्टेट्स आहे. त्याच्यात समजलं का, फॉरबिडन का अलाउड नाहीये, कारण की हा याचा कॉम्प्लिमेंट बनत नव्हता, हा याचा कॉम्प्लिमेंट बनत नव्हता. बट नो चेंज स्टेट मध्ये कॉम्प्लिमेंट तर बनतोय, बट ते फ्लिप फ्लॉप सारखं बिहेव नाही करत आहे. का, कारण की एक चेंजिंग सिग्नल मला मिळत नाहीये, त्याच्यामुळे. कळलं का, सिंपल आहे. ओके, तर एकदा व्यवस्थित हा डायग्राम तुम्ही बनवून घ्या, ट्रुथ टेबल लिहून घ्या, लिहून घ्या. ओके, लिहिलं, आपण जाऊया पुढे. ठीक आहे, आता
आपण जे क्लॉक शिकलो होतो त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्याचा काय करायचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यामुळे आपण काय शिकणार आहे, क्लॉक्ड फ्लिप फ्लॉप. काय शिकणार आहे आपण, क्लॉक्ड फ्लिप फ्लॉप. तर त्याच्यासोबत तुम्ही बघा की हा टेक्निकली बनवला काय आहे. मी जो ग्रीन मध्ये जो डायग्राम आहे तो बनला काय आहे एक्झॅक्टली, व्यवस्थित बघा तो काय आहे, व्यवस्थित बघा. ठीक आहे. अच्छा, 2 मिनिटासाठी आपण पॉज करू. हे काय आहे टेक्निकली आपला SR लॅच नाही, इकडे SR फ्लिप फ्लॉप पाहिजे. ठीक आहे, हा आपला SR फ्लिप फ्लॉपच आहे. हा SR फ्लिप फ्लॉप आहे. फक्त इकडे काय नॉरच्या ऐवजी नॅन्ड गेट वापरले. नॉरच्या ऐवजी कसे नॅन्ड गेट वापरले. दट ओके. तर मला पाहिजे की तुम्ही स्वतःहून, जसं मी नॉरचा ट्रुथ टेबल बनवला तसा हा जो नॅन्डचा ट्रुथ टेबल आहे, मला पाहिजे की तो तुम्ही स्वतःहून बनवा नोटबुक मध्ये तुमच्या. राईट. हा तुम्ही स्वतःहून तुमच्या नोटबुक मध्ये बनवा. हा दुसरा नॅन्ड गेट असेल आहे. याचं जे आउटपुट असेल आहे ते ह्याचं इनपुट होऊन जाईल. राईट, ते ह्याचं इनपुट झालं. सिमिलरली हा याचं जे आउटपुट असेल आहे ते याचं इनपुट होऊन जाईल. राईट. ओके, ही झाली माझी आर आणि हा झाला माझा एस. राईट, हा झाला माझा आर, हा झाला माझा एस. तर हा काय आहे माझा SR फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट. SR फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट हा झाला. राईट. ओके, तर याचा ट्रुथ टेबल तुम्ही स्वतःहून बनवून घ्या. काय येतो ते बघा. राईट, काय येतो ते बघा, आपण ते डिस्कस करू नंतर. ठीक आहे, ते एकदा हा व्यवस्थित बनवून घ्याल. ओके, झालं. राईट, तो बनवून झाला असेल तर आता इकडे लक्ष द्या की क्लॉक आल्याने काय फरक पडतोय. पहिली गोष्ट, नॅन्ड गेटचा मंत्र काय होता. जर का माझा इनपुट एकही 0 आला, जर का माझे दोन्ही इनपुट 1 असतील, नॅन्ड गेटचा मंत्र कसा होता, माझे जर का इनपुट दोन्ही 1 असतील तर काय होईल, माझे दोन्ही इनपुट 1 असतील तर काय होईल, त्या दोघांचा अँड 1 होऊन जाईल. आन्सर माझं 0 येऊन जाईल. राईट, 1 0 असला तर काय होऊन जाईल, 1 0 चा अँड किती होऊन 0 होऊन जाईल. आन्सर किती 1 येऊन जाईल. 0 1 चा काय होऊन जाईल, अँड 0 1 चा 0 होऊन जाईल, इन्व्हर्ट होऊन 1 येऊन जाईल आन्सर. आणि उरतं कोणता आहे 0 0 0 0 चा अँड 0 होऊन जाईल, इन्व्हर्ट होऊन 1 येईल. तर मला काय कळतं आहे की माझ्या इनपुट मध्ये एकही 0 असला तर, माझा आउटपुट फिक्स किती येणार, 1 येणार आहे. माझ्या इनपुट मध्ये एकही 0 असला तर माझा आउटपुट फिक्स किती येणार आहे, 1 येणार आहे. समजलं. हा कोणता आपला नॅन्डचा मंत्र होता. हा आपला कशाचा, नॅन्डचा मंत्र होता की माझं एकही इनपुट 0 आलं, इफ एनी वन इनपुट इज 0, माझं एकही इनपुट 0 आलं तर मला माहिती आहे की फिक्स माझा आउटपुट किती असणार आहे, माझा आउटपुट 0 नाही तर 1 येणार आहे. माझा आउटपुट किती येणार आहे, 1 येणार आहे. राईट. ओके, हे माहिती आहे. हे काय झालं, आपला नॅन्डचा मंत्र झाला. ओके, क्लॉक काय आहे, क्लॉक एकदा 0 चालते, एकदा 1 चालते क्लॉक. राईट, क्लॉक कशी चालत असते, एकदा 0 एकदा 1. आता टेक्निकली बघा, 3 इनपुट आहे आपले, एक आर आहे, एक एस आहे आणि एक क्लॉक आहे. एक आर एस आणि क्लॉक असे 3 इनपुट आहे. ठीक आहे, तर मी ते असं ड्रॉ करेल, एकदा क्लॉक, एकदा आर आणि एकदा एस. राईट, याचा ट्रुथ टेबल बनवायचा असेल तर मला क्लॉक, आर आणि एस असे मी 3 इनपुट बनेल. बरं, याचा सिम्बॉल असा बनतो, हा आर आहे, हा एस आहे, ही माझी काय आहे क्लॉक. क्लॉक साठी सिम्बॉल बघा असं बनतं, हे आतमध्ये पर्यंत जातं आणि मग याला एरो सारखं ड्रॉ करायचं असतं. ठीक आहे, तर हे सिम्बॉल तुम्हाला बनवता आले पाहिजे. ठीक आहे, हा सिम्बॉल तुम्हाला बनवता आला पाहिजे, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, सिम्बॉल ड्रॉ करा आणि हे माझे परत काय स्टँडर्ड आउटपुट क्यू आणि क्यू डॅश. राईट. ओके, आता माझा क्लॉक जर का 0 असलं, माझा क्लॉक कसा असला, 0 असला, तर माझ्या क्लॉकचा आउटपुट 0 आहे, हा 0 आणि 0 इकडे डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. 0 आणि 0 काय होईल, डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. तर मला तसंच कळलं की माझा इनपुट 0 असला तर आउटपुट किती येणार, फिक्स 1 येणार. आउटपुट 1 आलं तर मला माहिती आहे हा 1 आणि हा पण 1 झालेला आहे.
दोन्ही स्टेट कसे झालेत, 1 झालेले आहेत. हे दोन्ही स्टेट 1 झाले आहे. आता 1 झाले आहेत तर त्याच्यामुळे मला परत काय करावं लागेल, हा 1 वरनं मी एक्झॅक्टली डिटरमाइन नाही करू शकत की हा 0 आहे की काय असला पाहिजे, राईट. हा डिटरमाइन नाही करू शकत आहे. जर का तुम्ही व्यवस्थित नॅन्ड गेटच्या मदतीने फ्लिप फ्लॉपचा डायग्राम आणि त्याचा ट्रुथ टेबल बनवला असेल तर तुम्हाला कळेल की 1,1 ही टेक्निकली कशी आहे, फॉरबिडन स्टेट आहे. कशी आहे, फॉरबिडन स्टेट आहे. त्यामुळे क्लॉक 0 जेव्हा असेल, क्लॉक माझं कसं 0 जेव्हा असेल तेव्हा हे सगळं फॉरबिडन असतं. हे सगळं कसं असतं, फॉरबिडन असतं. म्हणजे मी ह्याला कन्सिडर करत नसतो. ठीक आहे, ओके, समजलं. त्याच्यानंतर एकदा ही केस बघू. क्लॉक 1 आहे आणि आर आणि एस 0 आहे. क्लॉक कसा आहे, 1 आहे आणि आर आणि एस कसे आले, 0 आले. ठीक आहे, तर आर कसा आलाय 0, एस कसा आलाय 0 आणि माझा क्लॉक कसा आला आहे 1. क्लॉक कसा आहे 1, आर कसा आहे 0, एस कसा आहे 0, राईट. आर पण 0, एस पण 0 आणि क्लॉक 1, राईट. या केस मध्ये काय होत आहे, आता इथे परत काय, इफ एनी इनपुट इज 0 देन आन्सर इज 1. याला एनी इनपुट 0 आहे, आन्सर 1, एनी इनपुट 0 आन्सर 1, राईट. परत 1-1 वाली स्टेट जी आहे ती टेक्निकली कशी आहे, आपली फॉरबिडन स्टेट होती, राईट. ती फॉरबिडन स्टेट होती. तुम्ही व्यवस्थित परत मी तुम्हाला सांगतो, असं जमणार नाही, असं समजणार नाही. एकदा आर एस फ्लिप फ्लॉपचा तुम्ही नॅन्ड गेटच्या मदतीने स्वतः डायग्राम आणि ट्रुथ टेबल काढा. डायग्राम मगाशी तुम्हाला काढून दिला होता, काही नाही. हे हा एक्झॅक्टली एवढा जो डब्बा आहे ना, हाच तुमचा एस आर फ्लिप फ्लॉप आहे. हाच तुमचा काय आहे, एस आर किंवा आर एस फ्लिप फ्लॉप आहे युझिंग नॅन्ड गेट. ठीक आहे, त्याच्या आधी हे जे काही कन्स्ट्रक्शन केलंय ते क्लॉक फ्लिप फ्लॉप साठी केलंय. ठीक आहे, तर ही जी 1-1 वाली केस बनते आहे, या केसमध्ये ही जी 1-1 आउटपुट वाली केस बनते आहे ती पण आपली कशी, डिसअलाउड स्टेट असते. कशी असते, डिसअलाउड स्टेट आहे. तर त्याच्या ट्रुथ टेबल मध्ये हे एनसी बनत आहे. एनसी म्हणजे नॉट कन्सिडर्ड. ठीक आहे, एनसी बनत आहे. ओके, राईट. आता ही पहिल्यांदा केस बघू की क्लॉक आपली आहे. बरं, क्लॉक लो असली तर आपल्याला काही घेणं देणंच नाहीये. टेक्निकली काय, माझे 3 इनपुट आहे तर ट्रुथ टेबल किती बनला पाहिजे, 8 रोजचा बनला पाहिजे. 8 रोजचा बनला पाहिजे. पण जेव्हा ही क्लॉक माझी 0 आहे तर मला आन्सर काय मिळणार आहे, एनसीच मिळणार आहे. मी आत्ताच बघितलं की क्लॉक 0 असलं तर आन्सर एनसीच मिळणार आहे. तर त्याला 4दा रिप्रेझेंट करायची गरज नाही, एकदाच रिप्रेझेंट केलं तरी चालतं. म्हणून त्याला एकदा रिप्रेझेंट केलं क्लॉक 0 असले की दरवेळेस काय होणार आहे ते, राईट. मग नो मॅटर हे इनपुट काही असले तरी, मग नो मॅटर बाकी दोघही इनपुट काय असले, आर किंवा एस च्या व्हॅल्यूज काही असल्या तरी जर का क्लॉक एकदा 0 असेल तर मला नेहमी आउटपुटला एनएसएस मिळेल. ठीक आहे, व्हॉट इफ क्लॉक 1 आहे आणि आर एस 0 आहे तरी मला एनसी आउटपुट मिळतं आहे. तरी मला कसं एनसी आउटपुट मिळतं आहे. ठीक आहे, ओके. आता आपण जाऊयात पुढे. आता आपण हे वालं बघू, राईट. जेव्हा माझा क्लॉक 1 आहे, आर कसा आहे 0, एस कसा आहे 1. क्लॉक माझा 1 आहे, आर कसा आहे, ओके. क्लॉक माझा किती आहे, क्लॉक माझा हाय आहे, आर कसा आहे 0 आणि एस कसा आहे 1. आर कसा आहे 0, एस कसा आहे 1, राईट. ओके, तर सगळ्यात पहिले इकडे बघा, 1 आणि 1 चा नॅन्ड झाला. 1 आणि 1 चा नॅन्ड झाला, मला आउटपुट किती मिळालं, 0. इकडे काय 1 आणि 0 चा नॅन्ड झाला, मला आउटपुट किती मिळालं, 1. मला आउटपुट किती मिळालं, 1. अच्छा, याचा एकही इनपुट कसा आहे, 0. कोणतं तरी एक इनपुट कसा आहे, 0. तर मला माहिती आहे फिक्स याचा आउटपुट किती असेल, 1 असेल. याचा फिक्स आउटपुट किती असेल, 1 असेल. हा 1 इकडे कॅरी होऊन इथे पोहोचला, हा 1 इकडे कॅरी होऊन इथे पोहोचला. या 1 आणि 1 चं नॅन्ड झालं, या 1 आणि 1 चं नॅन्ड झालं तर मला आउटपुट किती मिळालं, 0. हा 0 जाऊन इकडे पोहोचला आणि इंडीड 0 आणि 0 चा नॅन्ड किती होत असतं, 1 होत असतं, राईट. तर हा जो क्यू आणि क्यू डॅश मिळाला हे इंडीड एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे. तर माझं काय व्हेरीफाय होऊन गेलं, माझं काय झालं, व्हेरीफाय झाला. तर याच्यावर म्हणू शकतो आर आणि एस 0 आणि 1 असलं तर माझा Q1 चा Q डॅश 0 होऊन जातो. आर एस फ्लिप फ्लॉप माझा वर्क करतोय. ठीक आहे, आर एस फ्लिप फ्लॉप माझा वर्क करतोय, राईट. व्हेरीफाय केलं, सर्किट मध्ये बघितलं कसं होत आहे हे सगळं. तर एकदा पॉज करा आणि हा उरलेला ट्रुथ टेबल कसा बनतो हा व्हेरीफाय करून बघा. उरलेला
ट्रुथ टेबल कसा बनतो हा व्हेरीफाय करून बघा. रेस स्टेट कशी बनते आहे ती पण एकदा तुम्ही व्हेरीफाय करून बघा. रेस स्टेट कशी असते आत्ताच आपण मगाशी बघितलं होतं मागच्या याच्यात की रेस स्टेट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, राईट. रेस स्टेट आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की जी तुमची काय असते फॉरबिडन स्टेट असते ती वाली, राईट. फॉरबिडन स्टेट असते ती बनते. ओके, तर एकदा स्वतःहून करून बघा तेव्हा तुम्हाला समजून जाईल, राईट. ओके, ठीक आहे. आपण जाऊयात पुढे. क्लॉक्ड आर एस फ्लिप फ्लॉप झालं. हा, आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉप. कोणती? क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉप. आता क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉपचं स्पेशालिटी काय आहे की क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉपचं इनपुट एकच असतं. क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉपचं इनपुट एकच असतं. त्याचं काय म्हणणं आहे की हा जो डी नावाचा इनपुट आला आहे दॅट इज डेटा इनपुट आलेला आहे तो एकदा 1 सपोज आला असेल तर 1 इकडे जाईल आणि तो इकडे नॉट होऊन 0 जाईल. इकडनं 1 जाईल इकडनं 0 जाईल. बरं, नॅन्डचा मंत्र काय होता? नॅन्डचा मंत्र काय होता की सपोज माझा एकही इनपुट काय आला आहे 0 आला आहे तर मला माहिती आहे की माझं फिक्स्ड आउटपुट किती आहे 1 आहे. फिक्स्ड आउटपुट किती आहे माझं 1 आहे. ठीक आहे, ओके. आणि ही EN टेक्निकली काय आहे माझं क्लॉक आहे. माझं EN काय आहे क्लॉक. तर अगेन जेव्हा क्लॉक 0 असेल तर माझा कसं नॉन चेंजिंग आउटपुट आहे. कसं आहे माझं नॉन चेंजिंग आउटपुट आहे. मग डी काही असला तरी फरक पडत नाही. एकदा व्यवस्थित तुम्ही सर्किट डायग्राम ड्रॉ करा. हा टेक्निकली काय लावलाय पुढे SR फ्लिप फ्लॉपच लावलाय. मी काय लावलाय SR फ्लिप फ्लॉपच लावलाय. बट या केसमध्ये S आणि R चे जे इनपुट्स आहे ते मी अशा प्रकारे देतोय, राईट. ते मी काय करतोय अशा प्रकारे, म्हणजे माझी सिंगल डेटा इनपुट लाईन आहे. माझे 2 इनपुट लाईन नसून माझी सिंगल डेटा इनपुट लाईन आहे. त्याला मी एकदा नॅन्ड गेट मधनं पास करतोय क्लॉक सोबत आणि एकदा त्याला नॉट करून परत नॅन्ड गेट मधनं पास करतोय क्लॉक सोबत, राईट. कळलं का कसं करतोय मी काम याच्यात? ठीक आहे, तर हे काम करत असताना मला SR मधनं जे काही आउटपुट मिळेल त्याचा हा ट्रुथ टेबल बनतो, राईट. तर मला पाहिजे की तुम्ही स्वतःहून मेहनत करा आणि हा ट्रुथ टेबल कसा बनतो तो व्हेरीफाय करून बघा एकदा, राईट. करा, लिहून घ्या. हे याचा डायग्राम तरी तुम्हाला बनवता आला पाहिजे की कसा आहे क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉपचा, राईट. समजलं? स्वतःहून ड्रॉ करा, स्वतःहून मेहनत करा, समजेल तुम्हाला, इझी आहे. ओके, याच्या नंतर आपण बघणार आहे JK फ्लिप फ्लॉप. काय आहे JK फ्लिप फ्लॉप? ठीक आहे, आता हे थोडस अवघड होत चाललंय. ठीक आहे, तर आपण एक बघितलं होतं की एक स्टेट येते आहे ज्याच्यात टेक्निकली काय होतं जी फॉरबिडन स्टेट आहे. एक NC स्टेट होती की ज्याच्यात चेंज होत नव्हता, नॉट चेंज वाली स्टेट येत होती, राईट. नॉट चेंज वाली स्टेट येत होती आणि दुसरी स्टेट येत होती दॅट इज फॉरबिडन स्टेट येत होती, राईट. काय होती ती एक आपली फॉरबिडन स्टेट येत होती की ज्या स्टेटमध्ये आपण फ्लिप फ्लॉपला टाकूच नाही शकत, तो कन्फ्युज होऊन जातो. नो चेंज वाली स्टेट काय असते, जो माझा ऑलरेडी इनपुट आहे तो तसाच राहत होता. मला अज्युम करावा लागला होता की काहीतरी इनपुट आहे. इंडीड तो त्याचा दुसरा जो आउटपुट आहे माझा पहिला तो अज्युम करावा लागत होता आणि इंडीड त्याचा कॉम्प्लिमेंट माझा दुसरा आउटपुट येत होता. त्यामुळे ते अलाउड होतं, फ्लिप होत होतं. बट मला हा अज्युम करावा लागला होता तर हा चेंज होणार नाही, त्या नात्याने हा पण चेंज होणार नव्हता, राईट. तर मला नो चेंज वाले एखाद वेळेस चालून जातात आहे, राईट. NC म्हणजे काय नो चेंज, तर नो चेंज वाले मला चालून जातात आहे. बट मला कोणते वाले नाही चालत तर फॉरबिडन वाले नाही चालत आहे. ठीक आहे, फॉरबिडन वाले चालत नव्हते. ओके, तर या फॉरबिडन वालं नॅन्ड गेटच्या केसमध्ये फॉरबिडन वाला कसं 1-1च्या केसमध्ये येत होतं, आपण बघितलं 1-1च्या केसमध्ये येत होतं. तर हा जो JK फ्लिप फ्लॉप आहे त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हा आपला नॉर्मल वाला फ्लिप फ्लॉप आहे. एवढा असं बघितलं तर एवढा बघितला आपला हा नॉर्मल वाला फ्लिप फ्लॉप आहे. क्यू आणि क्यू डॅश आउटपुट दिलं. ठीक आहे, तर JK फ्लिप फ्लॉपनी केलं काय, हा जो आउटपुट होता, हा जो क्यू डॅश आउटपुट होता याला फिरवून इकडे घेतलं, त्याचं J आणि क्लॉक सोबत नॅन्ड केलं. त्याचं काय केलं, J आणि क्लॉक सोबत नॅन्ड केलं. तर जे काही आउटपुट येईल आहे ते मग याच्यातनं पास करवलं,
राईट. सिमिलरली के नी काय केलं, जो क्यूचा आउटपुट आला होता त्याला मागे न्यू नॅन्ड मधनं के आणि क्लॉक सोबत पास करवलं आणि अगेन जे आउटपुट आलं ते माझं नॉर्मल फ्लिप फ्लॉप मधनं पास केलं. राईट. समजलं का हे कसं केलं आहे. राईट. ते एकदा व्यवस्थित तुम्ही डायग्राम बनवून घ्या, याचा बनवून घ्या. आपण लगेच याचं थोडस वर्किंग बघू. याचा आपण काय बघू, वर्किंग. सपोज काय म्हटलं मी, सपोज क्लॉक डाऊन असली तर प्रत्येक वेळेस माहिती आहे मला की काही इनपुट आलं तर फरक नाही पडणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टींना, या सर्किट्सला हेच डोक्यात ठेवून बनवल्या जातं की क्लॉक डाऊन असलं तर कम्प्युटेशन झालं नाही पाहिजे. राईट. क्लॉक डाऊन असलं तर माझं कम्प्युटेशन झालं नाही पाहिजे, हेच डोक्यात ठेवून बनवतात. त्यामुळे जेव्हा पण माझा क्लॉक डाऊन असेल किंवा क्लॉकचा बिट 0 असेल तर नेहमी इकडे क्रॉस क्रॉस येणार, म्हणजे काहीही इनपुट आलं तर ते नो चेंज स्टेट मध्येच असेल. तर माझं आउटपुट कसं असेल, नो चेंज स्टेट मध्येच असेल. ठीक आहे. बट जेव्हा जेव्हा माझा क्लॉकचा इनपुट हाय आहे तेव्हा मी बघणार आहे. जेव्हा जेव्हा माझा क्लॉकचा इनपुट हाय आहे तेव्हा बघणार आहे. तर एकदा सपोज माझा J1 आणि K0 असेल तर काय बनत आहे, जे काय माझं 1 आहे, के पण काय माझं, के काय माझा 0 आहे. जे कसं आहे 1 आहे, के कसं आहे माझं 0 आहे आणि क्लॉक कशी आहे माझी 1 आहे. क्लॉक कशी आहे माझी 1 आहे. अच्छा, परत हे कसे गेट्स आहे, सगळे नॅन्ड गेट्स आहे. हे कसे गेट्स आहे, नॅन्ड गेट्स आहे. नॅन्ड गेट मध्ये जर का माझा इनपुट एकदा 0 आलं, जर का चुकून माझं 0 इनपुट आलं तर मला माहिती आहे की माझा फिक्स आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. इथे एक इनपुट 0 आहे तर मला माहिती आहे की याचा फिक्स आउटपुट किती आहे, 1 आहे. राईट. याचा फिक्स आउटपुट किती आहे, 1 आहे. ओके, ठीक आहे. इकडे हा जो क्यू डॅश आलेला आहे आउटपुट, एक क्यू डॅश आला आहे. राईट. क्यू डॅश आलेला आहे इनपुट त्याला. ओके. आता 1 आणि 1 टेक्निकली काय होत आहे, हे नॅन्ड होत आहे. नॅन्ड होत आहे. नॅन्ड कसं होणार आहे, 1 क्यू डॅश च डॉट 1 सोबत डॉट आणि परत 1 सोबत डॉट, याचा होलचा नॅन्ड. 1 सोबत 1 चा अँड टेक्निकली काढलं तर ते 1च येईल. थोडासा बुलियन अल्जेब्रा. तर मला काय मिळेल, क्यू डॅश च नॅन्ड केलं मी 1 सोबत. क्यू डॅश च नॅन्ड केलं मी कशासोबत, 1 सोबत. अच्छा, कोणत्याही गोष्टीचं 1 सोबत अँड केलं तर आन्सर तेच येत असतं. कोणत्याही गोष्टीचं मी 1 सोबत अँड केलं तर माझं आन्सर तेच येत असतं. म्हणजे हे काय, मी क्यू डॅशचा होल डॅश केला आहे, म्हणजेच काय क्यू केलेला आहे. ठीक आहे. मी काय केलं आहे, क्यू. तर ह्याचं सगळ्याचा आउटपुट मला बुलियन अल्जेब्रा सॉल्व्ह करून काय मिळालंय, क्यू मिळालंय. राईट. क्यू मिळालंय. समजलं का कसं झालं, क्यू डॅश इनपुटला आला माझ्या आणि आन्सर मला क्यू मिळालं. ओके. आता सिमिलरली हा इनपुटला क्यू इकडे आला बट मला आउटपुट 1 मिळून गेलेलं आहे. राईट. मला आउटपुट कसं मिळालंय, 1 मिळालंय. ओके, ठीक आहे. एवढी सोफार कहाणी समजली का, एवढी सोफार कहाणी समजली तुम्हाला. ओके, ठीक आहे. आता ऑब्विसली काय होणार आहे, माझा नॅन्ड गेटचा इनपुट 1 असला तर काय होतोय, माझा नॅन्ड गेटचा इनपुट 1 असला तर काय होत आहे, हा एंटायरली याच्यावर डिपेंड करतो. हा एंटायरली कशावर, याच्यावर डिपेंड करतो. ओके. हा क्यू इनपुटला जातो आहे आणि नॅन्ड होऊन काहीतरी परत मला क्यूच मिळतोय. नॅन्ड होऊन परत मला काय मिळतोय, क्यूच मिळतोय. असं कधी होतं, कोणत्या एका गोष्टीचा मी नॅन्ड केला कोणत्या दुसऱ्या गोष्टी सोबत तर माझा आन्सर क्यूच येणार आहे. असं कधी होतं, असं कधी होतं, व्यवस्थित डोकं लावा. काय बनताय केस आपल्याला, की हा जो क्यू आलेला आहे आपला इनपुट, त्याचा नॅन्ड झाला आहे आणि मला परत आन्सर जो क्यूच मिळतो आहे. तर हा क्यू इकडे परत इनपुट मध्ये येईल आणि हा क्यू डॅश इकडे काय जाईल, इनपुट मध्ये जाईल. या दोघांचं अँड करून मला शेवटी क्यू मिळत आहे, नॅन्ड करून क्यू मिळत आहे. म्हणजे काय, क्यू डॉट क्यू डॅश याचं नॅन्ड केलं तर मला आन्सर कितीच मिळत आहे, हे क्यू मिळत आहे. राईट. कितीचं मिळत आहे, क्यू मिळत आहे. आता मी थोडस याच्यावर डी मॉर्गन्स लॉ केला तर हे मला काय मिळत आहे, नॉट क्यू ऑर नॉट ऑफ नॉट क्यू इज इक्वल टू क्यू. म्हणजे काय म्हणताय, मला नॉट क्यूचं मी ऑर केलं कशासोबत, क्यू सोबत केलं तर मला आन्सर क्यू मिळत आहे. ठीक आहे. तर मला आन्सर कसं मिळत आहे, क्यू मिळत आहे. ठीक आहे. तर मी थोडंसं कम्पेअर केलं
तर हा काय 0 बनू शकतो आणि हा 1. तर 0 आणि 1चं ऑर केलं तर मला आन्सर 1 मिळतं, राईट. 0 आणि 1चं ऑर केलं तर 1 मिळतं आन्सर. मी थोडंसं कम्पेअर केलं, बुलियन अल्जेब्रा वापरलं, 0 आणि 1चं ऑर केलं तर मला आन्सर 1 मिळेल, राईट. तर ही गोष्ट एकदम व्हेरीफाय होऊन जाते. तर माझा क्यू डॅश किती बनला, 0 बनला, आणि क्यू किती बनला, 1 बनला. क्यू डॅश किती बनला, 0 बनला, आणि क्यू किती बनलाय, 1 बनला आहे. ठीक आहे, हे बघा व्यवस्थित, इकडे क्यू डॅश 0 बनला आणि क्यू परत किती बनलाय, 1 बनला आहे. क्यू डॅश माझा 0 आणि क्यू 1 बनला आहे, राईट. आता परत ही व्यवस्थित एकदा सर्किट व्हेरीफाय करू. 1 आणि 1चा नॅन्ड करून मला 0 मिळालाय. हा 0 इकडे जायलाय, 0 आणि क्यू किती आला होता माझा, क्यू किती आला होता, 1 आला होता. 0 आणि 1चा नॅन्ड केला तर आन्सर मला 1 येत आहे, राईट. राईट, हे व्हेरीफाय होत आहे आता. ठीक आहे, हा थोडंसं अवघड आहे, थोडंसं मला बुलियन अल्जेब्रा वापरावं लागतं आहे, त्याच्या एक्सपर्टीज मला नाही आहेत. तर काही हरकत नाही, आपल्याला याचं डिटेल्ड वर्किंग नाहीये, आपल्याला सिलेबस मध्ये याचं डिटेल्ड वर्किंग नाहीये, बट तुम्हाला समजावं की हे कसं काम करतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं आहे, राईट. तर ही बेसिक, ह्या 2 बेसिक केस तर जमून जातील. आता स्वतःहून ड्रॉ करून बघून घ्या, ह्या 2 बेसिक केस जमून जातील. थोडंसं बुलियन अल्जेब्रा वापरलं तर, राईट, जमून जाईल. ओके, आता आपण ही शेवटची वाली केस बघू. ही जी शेवटची केस आहे दॅट इज टॉगल केस. म्हणजे काय असतं नक्की, टॉगल केस म्हणजे काय असतं नक्की ते आपण बघूया. तर पहिल्यांदा पॉज करून तुम्ही स्वतः ही स्टेट कशी येते ते काढून बघा, ती स्टेट कशी येते ते काढून बघा स्वतः पॉज करून, राईट. जमलं पाहिजे. जमलं पाहिजे तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर आता ह्याचा आपण थोडासा परत इकडे बघूया. ठीक आहे, माझं काय जे आणि के 1 आहे, जे कसा आहे 1 आहे, के कसा आहे 1 आहे, क्लॉक पण कसा आहे 1 आहे, राईट. क्लॉक पण कसा आहे 1 आहे, राईट. माझे 2 1 इनपुट असले, हा परत कसा आला आहे, क्यू डॅश आलेला आहे, आणि हा परत कसा आलाय, क्यू आला आहे. मला माहिती आहे याचा आउटपुट कसं येणार आहे, याचा आउटपुट कसा येणार आहे, याचा आउटपुट क्यू येणार आहे, याचा आउटपुट क्यू डॅश येणार आहे, राईट. याचा आउटपुट क्यू आणि याचा आउटपुट क्यू डॅश येणार आहे. आणि इकडे ज्या अर्थी हे आउटपुट येतात आहे, ज्या अर्थी इकडे हे आउटपुट येतात आहे, तर टेक्निकली बघा क्यूचं काय होत आहे, क्यूच राहत आहे, क्यूचं काय होऊन जात आहे, क्यूच राहत आहे. तर आपल्या सेम बुलियन अल्जेब्रा वाली केस बनते, आणि इकडे क्यू डॅशचं क्यू डॅश राहत आहे, इकडे क्यू डॅशचं क्यू डॅश राहत आहे. तर टेक्निकली काय होत आहे, हे दोघं काय एकमेकांमध्ये टॉगल होतात आहे, हे दोघं एकमेकांमध्ये टॉगल होतात आहे, म्हणजे काय म्हणताय, इंटरचेंज होतात आहे. ठीक आहे, आता हा जेव्हा नॅन्ड गेट मधनं पास होईल तर इकडे इनपुटला किती येईल, क्यू डॅश येईल, आणि इकडे इनपुटला क्यू होईल, राईट. याच्या इनपुट मध्ये किती येऊन जाईल, क्यू डॅश आणि क्यू येऊन जाईल, राईट. समजलं. तर व्यवस्थित जर का लिहिलं, याचं एक इनपुट क्यू आहे आणि दुसरं इनपुट क्यू डॅश आहे, याचं एक इनपुट किती येणार आहे, इकडनं माझं क्यू डॅश आलं आहे, दुसरं इनपुट किती आहे, क्यू आहे, राईट. ओके, या दोघांचं नॅन्ड, सपोज इकडे नॅन्ड 1 होत असेल तर मला माहितीये या दोघांचं इकडे नॅन्ड 0 होणार, इकडे 0 होत असेल तर इकडे परत 1 होणार, 0 1 0 1 असं हे टॉगल होत राहतात आहे. हे कसे होतात आहे, टॉगल होतात आहे. ठीक आहे, माझं आता या दोघांचं नॅन्ड होऊन इकडे आउटपुट बनेल आहे, याच दोघांचं नॅन्ड होऊन इकडे आउटपुट बनेल आहे. बट पहिल्यांदा क्यू वाला आउटपुट बनलं, त्या क्यू वाल्या आउटपुटमुळे हे चेंज झालं, हे चेंज झाल्यामुळे हे चेंज झालं, हे चेंज झाल्यामुळे हे चेंज, मग हे 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 हे, तर अशी सायकल बनत राहते. अशी काय बनत राहते, सायकल बनत राहते. तर माझं जी आधी 1 1 वाली स्टेट होती, जी माझी आधी माझी 1 1 वाली स्टेट होती, ज्याच्यात मला काहीही मिळत नव्हतं, ऍब्सर्ड आउटपुट मिळत होतं, त्याच्यात मला कसं आता टॉगल आउटपुट मिळणार आहे, जे काय करणार आहे, माझा आउटपुट रिव्हर्स करत राहणार आहे, सायकल्स मध्ये रिव्हर्स करत राहणार आहे. तर समजलं का जे के फ्लिप फ्लॉपचं काम कसं आहे, जे के फ्लिप फ्लॉपचं काम समजलंय कसं आहे. तर मी परत तुम्हाला म्हणेल की ह्या एंटायर चॅप्टरचं क्रक्स कुठे आहे, की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ट्रुथ टेबल बनवता आला पाहिजे. आज आपण जे बघितले थोड्याशा कॉम्प्लेक्स सर्किट्स होत्या, थोड्याशा कशा होत्या, कॉम्प्लेक्स सर्किट्स होत्या. आपण स्टार्ट कुठनं केलं,
आपण बीसीडी एन्कोडर पासून स्टार्ट केलं, राईट. एन्कोडर्स आणि डिकोडर्स बघितले. एन्कोडर्स काय असतात, जे डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करतात. डिकोडर्स काय असतं, जे बायनरी सिग्नलला रिस्पेक्टिव्ह आउटपुट मध्ये काय करतं, कन्वर्ट करतं. आणि हे सगळं काम इलेक्ट्रॉनिकली होत असतं, मॅन्युअली होत नसतं. ते इनकोडर्स आणि डिकोडर्स बघितले होते, हे थोडेसे सिंपल होते डोक्याला जायला. त्यानंतर आपण बीसीडी एन्कोडरची सर्किट डायग्राम बघितली होती, ज्याच्यात काय होतं, एक स्पेसिफिक सिग्नल आला तर तो काय होतोय, आउटपुट हाय होऊन जातोय आणि असं हे बायनरी मध्ये कन्वर्ट होऊन जात आहे, राईट. आठवलं तुम्हाला हे सगळं. याच्यात तुम्हाला मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही प्रत्येक याचं आउटपुट कसं बनताय बायनरी मध्ये ते स्वतःहून ड्रॉ करा. ते स्वतःहून ड्रॉ करा, तरच ही सर्किट तुम्हाला काय होऊन जाईल, माहित पडेल, पाठ होऊन जाईल. ठीक आहे, त्याशिवाय ही सर्किट पाठवण्यासारखी नाहीये. ओके, पुढे जाऊया आपण. पुढे आपण त्याच्यानंतर या बीसीडी एन्कोडर नंतर आपण त्याचा हा जो टेबल आहे, आय वॉन्ट यू ऑल टू कम्प्लीट दिस टेबल विथ द हेल्प ऑफ दिस सर्किट डायग्राम. ठीक आहे, हा जर का पेपर मध्ये आला तर तुम्हाला डेफिनेटली बनवता आला पाहिजे, किंवा या सर्किट डायग्राम वर जर का क्वेश्चन्स आले तर ते तुम्हाला बनवता आले पाहिजे. याचं वर्किंग व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की कोणत्या एका स्पेसिफिक सिग्नलच्या वेळेस कोणती एक स्विचच नेहमी ऑन होते आहे. प्रत्येक वेळेस मल्टिपल स्विचेस ऑन नसतात, नेहमी कोणती तरी एकच स्विच काय होईल, ऑन होईल. मल्टिपल स्विचेस कधीही ऑन नसतील. आणि कोणती एकच स्विच ऑन झाल्यावर मला बायनरी आउटपुट कसं मिळतंय ते मी कम्पेअर केलं होतं, राईट. पुढे पुढे काय काय माझं बीसीडी टू डेसिमल डिकोडर एन्कोडिंग झाली. आता मी काय केलं काम, डिकोडिंग केलं होतं बीसीडी टू डेसिमल. ठीक आहे, म्हणजे माझा इनपुट कसं आहे, 4 बिट बायनरी आहे. त्या 4 बिट बायनरीतला या सर्किट मधनं पास केलं तर माझं नेहमी कोणती तरी एकच लाईन, माझी कोणती तरी एकच लाईन नेहमी हाय राहील आहे, डिपेंडिंग अपॉन माझा जे काही बायनरी इनपुट आला आहे. कोणती तरी एकच लाईन हाय असेल, त्याच्यावरनं मी डिकोड करून टाकेल आहे की माझा जो आउटपुट आला आहे तो किती आला आहे. बरं, हे काम परत मॅन्युअली करायचं आहे का? हे काम आपल्याला परत मॅन्युअली नाही करायचं आहे. त्यासाठी आपल्याला IC 7226 आहे. IC 7226 काय, एक शेवटी IC सर्किट आहे जी इनपुट घेतं आणि त्याचं आउटपुट काय देतं, आपल्याला डिजिटल देतं. इनपुट कसं घेणार, बायनरी घेणार आणि त्याचा आउटपुट 4 बिट बायनरी इनपुट घेणार आणि त्याचा आउटपुट कसं देणार, आपल्याला डिजिटल LED स्क्रीनवर आउटपुट देणार आहे, डिजिटल LED स्क्रीनवर. त्याच्यानंतर आपण त्याचा टेबल बघितला होता की कसे माझे इनपुट आले, कसे माझे इनपुट आले. तर माझ्या ह्या ज्या ABCDEFG पिन्स आहेत त्यातली कोणती पिन हाय आणि कोणती पिन लो राहिल्या, आणि कोणती पिन हाय असण्याचा मतलब कोणती पिन हाय आहे त्याचा अर्थ काय आहे की ती वाली दंडी गायब आहे. त्याच्यानंतर आपण 8 वाला डायग्राम बघितला होता, ABCDEF आणि मग हा G जो हाय इनपुट येईल ती दंडी आपली कशी राहिल्या, गायब राहिल्या. त्यानुसार मी सगळे डिजिट्स बनवू शकतो. मला एक्सपेक्टेड आहे तुम्ही हा पण टेबल पूर्ण कंप्लीट करा स्वतःहून, राईट. डिस्प्ले कसा आला पाहिजे, आणि आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता की हे जे ABCDEFG आहे हे सध्या विसरून जा, हे सध्या विसरून जा की हे काही दिलंच नाहीये. हे स्वतःहून तुम्हाला फिल आउट करता आला पाहिजे. ABCDEFG मधल्या ज्या लो आणि हाय बिट्सच्या व्हॅल्यूज आहे या तुम्हाला स्वतःहून फिल आउट करता आल्या पाहिजे. एकदम सिंपल आहे. जो माझा बायनरी नंबर आहे त्याला मी डेसिमल मध्ये कन्वर्ट करेल आहे. डेसिमल मध्ये कन्वर्ट केल्या तर ह्या फॉर्मॅट मध्ये त्याला ड्रॉ करून बघितल्या आणि बघितल्या हा A आहे, हा B आहे, हा C D E F आणि G. मग त्यानुसार मी ABCDEFG ला हाय आणि लो देईल. हायचा अर्थ काय आहे, ती गोष्ट गायब आहे. ठीक आहे, ओके, समजलं. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊ. त्यानंतर हा याचा प्रॉपर डायग्राम बनवला तर हा प्रॉपर डायग्राम तुम्हाला बनवता आला पाहिजे. याच्यात हा व्होल्टेज सप्लाय आहे, हा ह्याला प्रत्येक वेळेस ट्रिगर्ड स्टेट मध्ये ठेवला, म्हणजे तुमचा LED दरवेळेस चमकत असेल. जर का तुमचा काही इनपुट आला नाही तर स्क्रीनवर किती डिस्प्ले होईल, 8 डिस्प्ले होईल. ठीक आहे, ओके. आपण मग पुढे गेलो होतो. त्याच्यानंतर आपण फ्लिप फ्लॉप आणि काउंटर्स बघितले होते. फ्लिप फ्लॉप का वापरले जातात, तर इंडस्ट्रीमध्ये जे आपले प्रोसेसर्स असतात, प्रोसेसरला टेम्पररी मेमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणून आपण कशाचं, फ्लिप फ्लॉपचा यूज करतो. फ्लिप फ्लॉप 1 बिट स्टोअर करत असतो एका सायकल मध्ये. फ्लिप फ्लॉप काय करत असतो, एका सायकल मध्ये 1 बिट स्टोअर करत असतो. त्याचं पहिलं आउटपुट जे असतं ते सरळ तो बिट असतो, आणि दुसरा आउटपुट जो असतो तो त्याचा कॉम्प्लिमेंट झालेला असतो, आणि त्या स्टेट मध्ये काय म्हणतो आपण, आपलं फ्लिप फ्लॉप वर्किंग आहे, राईट. हा त्याचा सिम्बॉल बनतो, आणि हा त्याचा जनरल ट्रुथ टेबल आहे. हा त्याचा काय आहे, जनरल ट्रुथ टेबल आहे. ठीक आहे,
ओके. एनसी म्हणजे कोणतं स्टेट आहे आपलं? नॉट चेंजिंग स्टेट आहे, म्हणजे क्यू आणि क्यू डॅश याच्यात चेंज होत नाहीये, राईट. आणि रेस म्हणजे काय आहे? क्यू क्यू डॅशचा कॉम्प्लिमेंट नाहीये. क्यू जर का क्यू डॅशचा कॉम्प्लिमेंट नसेल तर तो कोणता आपला? रेस स्टेट आहे. आणि रेस स्टेट आपण अलाउ करत नाही. एनसीच्या स्टेटमध्ये मला काहीतरी अज्युम करावं लागतंय की माझा आउटपुट काय असेल तर, राईट. माझा आउटपुट काहीतरी काय आहे ते मी अज्युम जर का केलं असेल तर ते नॉट चेंजिंग आउटपुट आहे, कारण की ते मी अज्युम केलं आहे, ते इलेक्ट्रॉनिकली आलेलं नाहीये. त्यामुळे ही एनसी स्टेट आहे आणि रेस स्टेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फ्लिप फ्लॉप बघितलं होतं. त्याच्यासाठी आधी आपण बघितलं होतं की फ्लिप फ्लॉप या दोन युनिव्हर्सल गेट्सनी बनतात, दॅट इज नॉर गेट आणि अँड गेट. नॉर गेटच्या केसमध्ये बघितलं होतं, जर का माझा एकही इनपुट 1 आला, जर का माझा एकही इनपुट 1 आला तर माझा आउटपुट काय राहिला? 0. म्हणून त्याला आपण काय म्हणत होतो? डिसेबल्ड स्टेट. आणि सिमिलरली इकडे माझा एकही इनपुट 0 आला, माझा एकही इनपुट 0 आला नॅन्ड गेट मध्ये, तर माझा आउटपुट फिक्स किती येणार आहे? 1 येणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणत होतो? एनेबल्ड स्टेट असं म्हणत होतो, राईट. ओके. पुढे आपण बघितलं होतं आरएस फ्लिप फ्लॉप नॉरच्या मदतीने कसं बनवता येईल आपल्याला, नॉरच्या मदतीने कसं बनवता येईल. त्यानंतर आपण त्याचा ट्रुथ टेबल पण बघितला होता. त्याच्यात आपण बघितलं होतं की जी 1-1 वाली केस आहे ती फॉरबिडन केस आहे, राईट. ती कशी आहे आपली? फॉरबिडन केस आहे. ओके. आणि 0-0 आहे ती कशी? एनसी केस आहे, म्हणजे नो चेंज वाली केस आहे, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं क्लॉक्ड आरएस फ्लिप फ्लॉपची केस, की क्लॉक आल्यानंतर काय होतं? जेव्हा क्लॉक 0 असतं तर ऑब्व्हियसली सगळे नॉट चेंजिंग स्टेट वर जातात, किंवा त्याला होल्ड स्टेट पण म्हणतात. जी एनसी स्टेट आहे त्याला होल्ड स्टेट पण म्हणतात, म्हणजे जो बिट त्याच्यात होता ऑलरेडी त्याला त्यांनी काय करून ठेवलाय? होल्ड करून ठेवलेला आहे, राईट. होल्ड करून ठेवलेला आहे. तर ही त्याची एनसी स्टेट असते. क्लॉक 0 असली की, क्लॉक 1 झालं की तो त्याला फ्लिप फ्लॉप करायला लागतो. बट क्लॉक 1 असलं आणि माझे दोन्ही इनपुट 0 असले तरी तो काय करेल? त्याला होल्ड करेल आहे. तरी तो त्याला काय करेल आहे? होल्ड करेल आहे. तर ह्या ज्या दोन स्टेट्स असतात, हे जे दोन स्टेट आहे यांना होल्ड असं म्हणतात. काय म्हणतात? होल्ड असं म्हणतात. आणि हा जो रेस असतो हा डिसअलाउड स्टेट असतो. ठीक आहे. हा कसा असतो? डिसअलाउड स्टेट असतो. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं की नॅन्ड गेटच्या मदतीने जे तुमचा फ्लिप फ्लॉप बनेल त्याचा ट्रुथ टेबल तुम्हाला स्वतःहून काढायचा आहे, राईट. ओके. तुम्ही काढणार आहात, मला माहिती आहे तुम्ही चांगले स्टुडंट्स आहात. त्यानुसार आपण मग नंतर पुढे पण बघितलं होतं क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉप. क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय असतं? माझं सिंगल इनपुट डेटा लाईन असते. माझी कशी असते? सिंगल इनपुट डेटा लाईन असते. त्या इनपुट डेटा लाईनला मी एकदा नॅन्ड गेट मधनं पास करतोय कशासोबत? क्लॉक सोबत. आणि एकदा त्याला निगेट करून नॅन्ड गेट मधनं पास करतोय क्लॉक सोबत. ठीक आहे. तर मग त्याचा असा ट्रुथ टेबल बनतो, राईट. हे आपण कशासाठी केलं? डी फ्लिप फ्लॉपचा उपयोग कशासाठी असतो? जर का माझी इनपुट लाईन सिंगल बिट आहे, म्हणजे माझे जे कंट्रोल्स आहेत ते 2 कंट्रोल्स नाही, माझा सिंगल कंट्रोल आहे. आर आणि एस असे 2-2 कंट्रोल नाहीये. माझं इनपुट लाईन सिंगल आहे, किंवा माझा जो सिंग्युलर डेटा येतो आहे माझ्याकडे, तर त्या सिंग्युलर डेटाला आपल्याला फ्लिप फ्लॉप मध्ये स्टोअर करायचं असेल तर ह्या अशा प्रकारे आपण करतो, राईट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन जेके फ्लिप फ्लॉप बघितले होते. जेके फ्लिप फ्लॉपची खासियत अशी आहे की जी आपली डिसअलाउड स्टेट येत होती, तो त्याला म्हटलं डिसअलाउड स्टेटला मी तसं ठेवणार नाही, मी त्याला टॉगल मध्ये कन्वर्ट करून टाकेल. टॉगल काय करतो आहे? इंडिपेंडेंटली ऑटोमॅटिकली त्यांना स्विच करत जातो आहे. आपण बघितलं होतं ह्याच्या इनपुटमुळे हा जो आउटपुट आहे हा याच्या इनपुट मध्ये जातोय, त्याच्यामुळे हा आउटपुट चेंज होऊन जातोय, त्याच्यामुळे हा इकडे इनपुट वर जातोय, तर हा आउटपुट चेंज होऊन जातोय. आधी आपण कसं केस होतं ती आधीच्या केस पासून हे वेगळं का बरं होतं? कारण की इकडे जो दुसरा इनपुट येत होता इकडनं आर किंवा एस चा, त्याच्यावरनं हे आउटपुट फिक्स होऊन जात होतं. त्याच्यावरनं काय होत होतं? हे आउटपुट फिक्स होऊन जात होतं, जे काही आर आणि एस चं इनपुट येत आहे त्याच्यावरनं. आणि त्याच्यामुळे मग हा डिसाइड होत होता. आणि मग हा इकडे येऊन जात होता, राईट. त्याच्यामुळे हा दुसरा जो डिसाइड होत होता, राईट. ओके. समजलं, राईट. तसंच आपण पुढे बघितलं होतं या केसमध्ये काय होतं? त्या टॉगलच्या केसमध्ये ह्याच्यामुळे हा चेंज होत आहे कंटिन्युअसली आणि ह्याच्यामुळे पण हा चेंज होत आहे कंटिन्युअसली. ओके, राईट. जे के फ्लिप फ्लॉप बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण पुढे सीआर आणि पीआर सोबत जे के फ्लिप फ्लॉप कसं होणार आहे ते आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये.
CR आणि PR काय आहे ते आपण बघू. बट आय वॉन्ट ऑनेस्टली तुम्ही आजचा होमवर्क परत परत मी सांगतोय कम्प्लीट करा, व्यवस्थित नोट काढत राहा आणि मग आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.